नमस्कार मित्रांनो. आजचे जे आपले पाहुणे आहेत त्यांचं आयुष्य एका चित्रपटापेक्षा काही कमी नाही. एक प्रेरणा देणारा चित्रपट, प्रचंड उतार चढाव असलेला चित्रपट. त्यांचं लहानपण प्रचंड गरिबीत सुरू झालं. एका वस्ती परिसरात ते वाढले. 2 वेळेचं जेवणही भेटणार नाही अशी परिस्थिती त्यांनी पाहिली. वयाच्या फार लहानपणी ते काम करायला सुरुवात केली. घराला आधार भेटावा म्हणून पैसे कमवण्यासाठी धडपड केली. हळूहळू परिस्थिती त्यांची सुधारली. बरेच पैसे आले. त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मी 2 ओळीत ही गोष्ट तुम्हाला सांगितली, पण ही परिस्थिती सुधारायला किती प्रचंड परिश्रम, किती सहनशीलता लागली असेल याची कल्पना तुम्ही करू शकता. बरं, ह्या प्रवासात कुठेतरी त्यांना दारूचं व्यसन लागलं. ते इतकं लागलं की घरची परिस्थिती खालावली, त्यांची प्रकृतीही खालावली. बरंच कर्ज आलं त्यांच्यावर. मृत्यू त्यांची होणार हे शक्य अशा परिस्थितीपासून त्यांचा युटर्न झाला. घरच्यांची सहाय्यता, मित्रांची सहाय्यता, त्यांचा स्वतःचा परिश्रम. ते सफरिंग अल्कोहोलिकचे रिकव्हरिंग अल्कोहोलिक झाले. पण या परिस्थितीत त्यांचं वजन फार वाढलं. वजन कमी करायचं म्हणून ते थेट आयर्नमॅनच झाले असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की आयर्नमॅन म्हणजे काय? आयर्नमॅन ट्रायथलॉन एक स्पर्धा असते. त्यामध्ये 3.86 किलोमीटर स्विमिंग, 180.25 सायकलिंग आणि 42.2 किलोमीटर रनिंग अशा 3ही गोष्टी सलग 17 तासात पूर्ण कराव्या लागतात. त्यांनी ह्या अवघ्या 13 तासात पूर्ण करून ते मराठवाड्यातले पहिले आयर्नमॅन झाले. तुम्ही पाहिलंच असेल, त्यांचं आयुष्य प्रचंड उतार चढावाने भरलेलं. त्यांना वेगवेगळे अनुभव आले त्यांच्या आयुष्यात. त्यांचे हेच अनुभव तुमच्यापर्यंत पुढच्या 1.5 तासात प्रश्न उत्तरांच्या द्वारे पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. नितीन सरांनी त्यांचे विचार एकदम स्पष्ट, मुद्देशीर आणि थेट मांडले. जे पोटात आहे ते होटात आहे. तुम्हाला त्यांना ऐकून नक्कीच आनंद आणि इन्स्पिरेशन भेटेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्यांनी आम्हाला तुमचे आवडते पाहुणे पॉडकास्टवर आणण्यात खूप मदत होते. मी भेटतो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी. प्रस्तुत आहे आपला आजचा विशेष भाग नितीन सरांसोबत, फक्त आरोन स्टुडिओजवर. जे रन्स असतात किंवा आयर्नमॅनची ट्रायथॉन घेतली तर 16 तासाचा टाईम असतो, 13 तास, 12 तास, जे पण ॲथलीट पळतात. तुम्ही जेव्हा पण इतका मोठा वेळ पळतात त्यावेळेस तुम्हाला काय विचार असतात? आता 6 तास जर तुम्ही लगातार पळताय, मग ते 6 तास काय असतं डोक्यात? आता जसं आपला विषय झाला की मी आज आता एक रन करूनच आलो. तो रन मी पनवेलमध्ये होता. पनवेल नाही, तुमचं काय, लोणावळामध्ये होतं. आणि तो किती किलोमीटर, 50 किलोमीटरचा होता, माफ करा. रात्री 1 वाजता काल सुरू झाला. म्हणजे आजच 1 वाजता पहाटे म्हणून आपण, बरोबर, 23 तारखेच्या आजच्या 1 वाजता सुरू झाला. आणि मला 6 तास 20 मिनटं लागले 50 किलोमीटर धावायला. त्यात जवळपास 700-800 मीटर एलिव्हेशन, अप डाऊन असं काही होतं. तर हे सगळं करत असताना स्वतःला जर मी एंगेज नाही ठेवलं तर सगळ्यात आधी मी थकून जातो. बरोबर, सिम्पलची भाग आहे की मी तिथं धावत असताना माझ्या बिझनेसचा जर विचार केला ना तर बोंबललंच सगळं. तर तिथं धावत असताना मी पुढची प्लॅनिंग, उदाहरणार्थ मी 60 किलोमीटर सुरू केलं तर आता 1 किलोमीटरने नाही, ते 1 मीटरने अंतर पास होणार आहे. हो, 100 मीटरनी, मग 500 मीटर, मग 1 किलोमीटर असं होणार. तर मी छोटे छोटे टप्पे घेतले की आपण काय करू म्हटलं, आधी 10K पूर्ण करू, मग पुढचं कॅल्क्युलेशन करू. मग मनात, आणि आजूबाजूला खूप लोक असतात तर त्यातनं 1-2 जण कंटिन्यू कोण ना कोण पुढं मागं जातच असतं. तर कोणतरी विचारतं की आता कसं काय, बरं चाललंय का एकमेकाला, असं तेवढ्यात सुद्धा असतं. तर मी माझं काय प्लॅन आहे आजचा, किती तासात पूर्ण करायचं आहे असं बोलणं चालू असतं. हां, प्रत्येकाला क्युरियोसिटी असते खूप दिवसांनी. काय ते ह्या सोशल मीडियामुळं पूर्ण भारतातले लोक एकमेकाशी या कम्युनिटीमधले ओळखीचे असतात आणि ते इव्हेंट दरम्यान दिसतात तर ते विचारतात, कारण त्यांनाही फटिग आलेला असतो. बरोबर, 1-2 तासांनी तेही थकलेले असतात, सगळेच थकलेले असतात. मग ते विचारतात की काय आता तुमचं पुढचं प्रोसेस काय, कसा प्लॅन केला. तर मी माझा प्लॅन छोट्या छोट्या टप्प्यात करतो की मी हाफ मॅरेथॉन आधी पूर्ण झाली की मग 30 किलोमीटरकडे वळणार आहे. 35 झाल्यावर मग ठरवणार आहे स्पीड काय ठेवायची, पुढं घाट आहे, घाटात किती एलिव्हेशन आहे, असे छोटे छोटे त्याचे पार्ट केले आणि मग पुढं जायचं. आणि पूर्ण विचार त्याबद्दलच करायचा. विचार काय करायचा तेव्हा
मी जास्त वेळ, मला थोडंसं आहे ते मेडिटेशन टाईपची सवय, तर मी माझ्या श्वासाकडे लक्ष देतो, पावलांच्या आवाजाकडे लक्ष देतो. एवढं सिंपल करून ठेवलेलं आहे. त्यात काही नसतं असं. म्हणजे सहज म्हणून सांगायचं तर मी माझा जो हायेस्ट रन आहे तो 32 तासाचा आहे. 32 तास नाशिकहून ठाण्यापर्यंत मी धावलेलो आहे. 161 किलोमीटरची ती स्पर्धा होती. बरोबर. 100 माईल्स धावलेलो आहे. तर त्या 100 माईल्समध्ये मी पूर्ण आयुष्य विचार करून, सगळं करून, ध्यान करून, आठवण करून, रिव्हिजन करून सगळं झालेलं आहे. हां, तर हे अशी सगळी गोष्ट. त्याचाही तसा फरक पडतो का असे जे मोठे रन्स असतात एखाद्या व्यक्तीला विचार स्पष्ट करण्यात? हो हो. स्वतः तिथं सगळ्यात चांगली गोष्ट असते ना की माणूस स्वतःशी खरं बोलतो तिथं. कारण कामावर, घरात, सगळीकडंच मी एकटा जरी असलो आणि बॉस जरी असलो तरी मी स्वतःशी पण खोटं बोलतो. बरोबर. पण जेव्हा ॲक्टिव्हिटी किंवा कोणतं ते एक मेडिटेशनचाच भाग मी मानतो. तिथं माणूस स्वतःशी खरं बोलतो. तर जेव्हा उत्तर निघतं ना तेव्हा बरोबर कळतं की आपण आपलीच फसवणूक करतोय. खूप पैसे लागणार आहेत, मुलांच्या फीज भरायच्या आहे. अशी कोणती फीज नसती ज्याच्यासाठी खूप पैसे कमवावं लागतात. म्हणजे ज्याला खूप म्हणतात लोक अनैतिक मार्गाने पण कमवतात आणि म्हणतात खूप पैसे लागणार आहे, मुलांचे फीज सगळीकडे असतात. पोरांच्या फीज माहिती आहे का तुम्हाला किती? मार्क चांगले पडले ना, ओपनमध्ये जरी असेल तर तेवढे पैसे नाही लागणार. बरोबर आहे. हां, मार्क कमी पडलेले असतात, आपण त्याला डोनेशन भरायचं असतं. पळण्याच्या बाबतीत, सायकलिंगच्या बाबतीत हा एक खूप चांगला विचार आहे. ज्याच्याकडे जे पळत नाहीत, आम्ही पळत नाहीत, पण तुम्ही जे म्हटलं की विचारात स्पष्टता येते, त्यामुळे मला खूप इंटरेस्ट येतं पळण्यात. कसं तरी गुंतलेला असतो जगात, त्यातून पळवाट काढायसारखा एखादा तो प्रयत्न असतो, थोड्या वेळ शांतता भेटते. असंही होतं त्यांनी तुम्हाला की तेवढं 6 तास थोडी शांतता आहे? शांतता म्हणून नाही आहे, ते हॅबिटच, ते त्याला तुम्हाला प्रॅक्टिसमध्येच घ्यावं लागेल. रेग्युलर प्रॅक्टिस, ती वन टाईम ॲक्टिव्हिटी नाहीच आहे. तुम्ही रोज काही ना काही केलंच पाहिजे. फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्याशिवाय तुम्हाला बरं वाटणारच नाही. लॉंग टर्म जर चांगलं जगायचं असेल ना, फिजिकल ॲक्टिव्हिटी ही काही हेल्दी, ज्याला हेल्दीची व्याख्या डोले शोले, 6 पॅक ॲब्स असं नाहीच आहे. हेल्दी म्हणजे सकाळी सकाळी थोडंसं दणकन जाऊन आलं, थकलं ना, तर मेंदूतला मळ रिकामा होतो. हा परत सांगेल मी, हा माझा आणि माझ्यासारख्या लाखो लोकांचा अनुभव आहे. बरोबर. त्यांना कळत नाही, ते तिथंच अडकलेले. प्रोटीन पावडर आणि बिस्किट आणि ते काय जे काय असतात ते 10-20% जे अभ्यास नाही करत, एकमेकाचं बघून करतात. पण 80% लोक तुम्हाला अशीच दिसतील की जे कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही आहेत, गप उठतात, सकाळी व्यायाम करतात, येतात, फ्रेश होतात, घरातले कामं उरकतात आणि ऑफिसला जातात. आणि ते फिट आहेत, ते मेंटली फिट आहे. आणि शक्यतो त्यांचे कुठं दुखत नसेल हातपाय. हा शारीरिक व्याधी आहे ना, ही जनरल आहे. मच्छर चावलं तरी डेंग्यू होतो आणि हातपाय दुखतात, किंवा तो जो काही आजार असतो तो. हातपाय दुखण्यापेक्षा ते मेंदूतून क्लिअर असतात की त्यांना दिवसभर हेल्दी कसं राहायचं. हेल्दी राहायला मानसिकता चांगली ठेवावी लागते. शरीर तर व्यायाम केला शरीर ठीक राहील, मेंदू ठीक नसेल ना, डोक्यामध्ये खूप विचार असतील. माझा वैयक्तिक अनुभव आहे की बरं, माझे 1-2 मित्र पण आहे क्लोज, नाव नाही घेणार मुद्दामून स्क्रीनवर. काय आहे, ते सगळं चांगलं करतात, पण त्यांच्याकडे विचारांचा एवढा भडीमार आहे की ते शारीरिक 12 महिने व्याधीत असतात. शेवटी सगळे तर तिथूनच निघतं ना. तुमचं CPU हँग झालेलं आहे आणि बाकीचं काय, कुठं माऊस हलून आपटून काहीच होणार नाही आहे. त्याच्या आतमध्येच मेमोरी पॅक झाली सगळी, त्याला काही जागाच ठेवली नाही. तुम्ही बिनकामाचं काढून टाकलं पाहिजे त्यातनं. मला असं विचारायचं होतं की तुम्ही खूप गरिबी पाहिली, मग त्यातून श्रीमंती, मग तिथेच वेगवेगळ्या अडचणी, मग फिटनेस वगैरे. आमचे वॉचमॅन आहेत, असा एक मला खूप प्रश्न पडतो, ते गरिबीतून निघतील का? आणि एखाद्याला निघायचं का? काही लोक निघतात का, काही लोक निघत नाही? तुम्हाला काय वाटतं, काय करायचं असेल त्याचं? कारण आता आमचं आम्ही जॉब करतो. काय होऊन जाईल परत गोंधळ की मी तेवढा मोठा माणूसच नाही आहे की कुणाबद्दल दुसऱ्याबद्दल सांगा. मी माझा अंदाज सांगू शकतो. काय होतं, आजकाल दणकन लोक उठून भाषण देणं सुरू करतात की असं वागलं की लाईफ चांगली होईल, आणि तो त्याचे घरचे बॉम्ब असते जो तिथं बोलत असतो त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. काहीतरी शिकवतो, बिझनेस असा करा. बरोबर. आता तो स्वतःच त्या ह्याच्यातनं स्क्रीनवर मिळणाऱ्या पैशावर जगत असतो. तर ते तसं काही करण्यात अर्थ नाही. माझ्या ह्याच्यातनं मी तुम्हाला सांगतो की पैसे आले कसे आणि पैसे गेले कशामुळं.
मी गरीब आहे, त्यामुळे काय होतं, आर्थिक परिस्थितीमुळे खूप डळमळलेलं असतं, पण संयम खूप ठेवावा लागतो. गरिबीत होतं काय, शॉर्टकट आणि लवकर पैसे मिळवायचे. मुळात आहे ना, अशी काही गोष्टच करू नये. मी जर गरीब आहे ना, तर मी माझ्या मुलाला प्राथमिक शाळेत पाठवावं. मला जे शिकायला मिळतं ना, मी जेवढं शिकलेलं तेवढं शिकवण्याचा प्रयत्न करावा. मी एखाद्या टीचरला हात जोडून, पैसे नाही आहे ना माझ्याकडं, तर माझ्याकडं काय आहे, तर माझ्याकडं खरं बोलणं आहे. मी हात जोडून नाही, पाया पडून, की माझ्या मुलाला तुम्ही शिकवा. माझ्याकडे पैसे नाही आहेत, एवढे माझ्यावर उपकार करा. 6 ते 7 वर्षापासून मी खूप NGOशी कनेक्टेड आहे, खूप सेवाभावी संस्थेशी कनेक्टेड आहे. जे गैरव्यवहार, गैर गोष्टी करतात त्यांना बाजूला फेकून द्या. चांगल्या करणाऱ्यांचे 50 नावं मी आत्ता तोंडी सांगू शकतो. तर सुदैवाने आपल्या भारत देशात कोणच उपाशी राहू शकत नाही, कोणच अशिक्षित राहू शकत नाही. ह्या सगळ्या सोयीसुविधा सरकार सोडूनच द्या, त्याबद्दल तर बोलायचं पॉईंटच नाही, तो आपला विषयच नाही आहे. बरोबर. सामाजिक संस्था, जेवढे मोठे लोक आहेत, ज्या लोकांचे नावं घेऊ शकतो आपण, असे शेकडो लोक आहेत ज्यांनी फुकट शिक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे. पण काय होतं, मी गरीब असतो, मी माझ्या 8 तासाचा मेहनतानं घ्यायच्यासाठी वन नाही, जे काही मी काम करतो, मी लवकरात लवकर माझा मुलगा पण माझ्या हाताखाली कधी कामाला येईल ते बघायचा प्रयत्न करतो. बरोबर. आणि मी मोलमजुरीत, तोही मोलमजुरीत, दूरचा विचारच नाही करत, तर तसाच राहतो. आता आहे ना, तुम्ही पुस्तकं वाचा ना, ते कोणते छान आहेत. म्हणजे ते कचरा वेचणारा व्यक्ती होता, तो कलेक्टर आहे आज, ते कलेक्टर आहेत, माफ करा. म्हणजे ते पुस्तकाचं नाव आता कोल्हाट्याचं पोर, एवढंच पुस्तक आहे, 100 पानाचं. नाव ऐकलं असेल तुम्ही. ते खरोखरच कचरा उचलत होते ना. बरोबर आहे. कलेक्टर झाले ना, ठीक आहे, सगळे कलेक्टर नाही बनणार, पण पात्र तर बनतील, विचारच नाही करायचा. आणि व्यसनात वेगळे असतात. एक कॅटेगरी अशी असते की ते व्यसनात अडकतात, अशिक्षित असल्यामुळं, स्वतःला कोसण्यामुळं. परत तिथंच येतो. आजचा विषय एक छान आपला सुरुवातीलाच देऊन निघाला आहे ना, विचारसरणी जी आहे ना, विचारसरणी काय होतं, क्रूरता येते. सायकलवाला स्कूटरवाल्यावर चिडलेला असतो रोडवर, स्कूटरवाला कारवाल्याकडे रागाने बघत असतो. आणि ईर्षाही असेल तर ईर्ष्या 100% असते ना. स्कूटरवाल्याला वाटतं तर ह्याने कार घेतली, त्याच्या बापाचा रोड झाला का, आता हा काय उडवत जाणार का आम्हाला. कारमध्ये मी कालपर्यंत स्कूटरवर असतो, मी कारमध्ये बसल्यावर म्हणतो स्कूटरवाल्या नाकला नाही, मध्ये चालवतात. तर ही विचारसरणी. म्हणून शांत होणं गरजेचं आहे थोडं. ते एवढ्या लवकर नाही होणार. काही नुकसान सोसून होतात, काही अनुभवाने होतात. बरोबर आहे. मला असं विचारायचं आहे की गरिबीत त्याची एक चांगली बाजू आहे असं माझं मत आहे. गरिबी म्हणण्यापेक्षा अडचणी, आणि कुठंतरी समृद्धीमध्ये पण वेगळ्या अडचणी आहेत. जसं की गरिबी असली, अडचणी असल्यात, माणसाला किंमत येते. पण सगळीकडे भरभराट असली, माणसाला त्याची किंमत येत नाही. तर तुम्हाला असं कधी गरीब असण्याचं वाईट वाटतं की चांगलं वाटतं? नाही, तुम्हाला आता परत एकदा गोल करून सांगतो प्रश्न. मी ज्या वस्तीत राहायचो तिथं संध्याकाळी मला कळते तोपर्यंत 3 टाईम जेवण आमच्या घरी बनलेलं नाही. बरोबर. अशा परिस्थितीत मी लहानाचा मोठा झालेलो. माझी आई सिंगल मॉम असल्यामुळं आमच्या वडिलांचा काही हातभार नव्हता आम्हाला. तर त्यातनं मी आणि माझ्या भोवतालचे ज्यांचे नावं पाठ आहेत, जे माझ्यासोबत आहे आज पण, ते सगळेच सधन झाले हो. सुशिक्षित आणि सधन दोन्ही झाले. असे 20पेक्षा जास्त नाव आहे जे माझे क्लोज फ्रेंड आहे, या व्यतिरिक्त अजून वेगळे. तर असं होऊच शकत नाही की नीट राहिले तर वाईट होईल, असं होऊच शकत नाही. आपला निसर्ग, आपला समाज एवढा सुंदर आहे ना, आणि आपली सामाजिक बांधिलकी जी आहे ना एकमेकांशी, ती एवढी सुंदर असते की जनरल दूधवाला जो आपला रेग्युलर असतो ना, त्याला 1-2 वर्ष झाले ना, तर जगात सगळ्यात चिंगू कोण असतात? आपल्या घरातली आई, मिसेस, ह्या लेडीज लोक खूप चिंगू असतात. पण त्यासुद्धा आहे ना, दिवाळी दसरा आला की त्याच्यासाठी काहीतरी वेगळं करून ठेवतात. अन्नापासून, वस्तूपासून काही पैशापर्यंत ही बांधिलकी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे जी ताई
2 रुपयाच्या काहीतरी कोथिंबीरीसाठी अर्धा तास तिथंच थांबते. तर पण त्यांचा हा पण मोठेपणा असतो. तसेच समाजात खूप असे पैलू आहे, खूप मोठ्या गोष्टी आहेत ज्या घडतात. मला असंच एक माणसं, मी ज्या शाळेत जायचो ना तिथं माझा शेवटचा पेपर टाकायचो मी पेपर बॉय होतो. तर पेपर टाकल्यावर मी शाळेत जायचो वर्गात. तर ती शाळा रेंटेड होती आणि त्यांचं एक नातलग त्या शाळेत एक ऑफिस होतं त्याचं, तिथं असायचं. तर तो बघायचा मला. फ्रायडे तिथं MIDCला सुट्टी असायची, इथं जशी थर्सडेला असायची तशी. तो मला बघायचा. त्याने एक फ्रायडेला मला टोकलं. ते हैदराबादचे होते, ते हिंदी बोलायचे, देवडाजी त्यांचं नाव. ते म्हणले आप इसी स्कूल में पढ़ते हो? म्हणलं हां. आप पेपर घालतो? त्याला ते कळलं. मोठा माणूस म्हणजे वयानेच मोठं, मॅच्युअर्ड त्याला दिसत होतं ते. मी पण आगाऊ होतो. मला कळलं की ह्या माणसाला आपल्यावर दया आली काही की. आणि त्या परिस्थितीत असताना खूप लोकांना दया येत असती. काहीतरी काम सांगतात टेम्पररी असं. माझी त्याच्यामागची तेवढीच कल्पना. पण माझं वय 14. तो काम करेंगे क्या? म्हटलं हा करूंगा. तो समर वेकेशन नावच मोठं होतं माझ्यासाठी. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या एवढंच साधं ना. समर वेकेशन में आप मेरे पास काम करो. म्हणलं पगार मिलेगा तो आऊंगा. आपले फंडे क्लिअर होते. तर ते म्हणले ये. त्या माणसाने माझं आयुष्य बदललं. काहीच गरज नव्हती त्या माणसाला. त्यांनी मला पारखलेलं नव्हतं. त्यांनी पैशाचा व्यवहार माझ्याकडं दिला. त्या काळात मला त्यांनी 300 रुपये महिना प्लस वाळूस जाणं आणि येण्याचं जे काही 10-20 रुपये असायचे ते देणे, सोबत जेवायला नेणं, यातच मी खूप खुश झालो होतो. आणि ते मला पैसे आणायला लावायचे. आमच्या ट्रान्सपोर्टचं काम होतं ना त्यांचं. तर 5,000, 7,000, 10,000 अशीच अमाऊंट. ज्या मुलाला महिन्याला 500 रुपये टोटल देतो तो व्यक्ती, त्याला रोज 5-6 हजार रुपये आणायला होते कुठून तरी. म्हणजे ह्या ऑफिसमधून आण, इकडून आण, ह्या ड्रायव्हरला दे. हे मला त्यांनी पहिल्या दिवसापासून काम देणं सुरू केलं. आणि मला हिंमतच नाही झाली. काय असतं, गरिबाची एक फंडा खूप क्लिअर असतं. ते एकदम फंडे म्हणजे फंडेच क्लिअर असतात की ज्याचं मीठ खाल्लंय, ज्याने आपल्याला अन्नावर लावलंय ना, ज्याने आपल्या घरात भाजी भाकर बनते, त्याच्याकडे चोरी नाही करायची, गद्दारी नाही करायची. हे तुम्हाला कोणत्या बाकीच्या वर्गात दिसेल का नाही माहित नाही, पण गरीबाकडे दिसेल. त्याला जाण नसते, रिस्क नाही, त्याला जाण असते. रिस्क तर काय, त्याला मारून टाकलं तरी कोण नाही काय करत. काय करणार झोपडपट्टीवाल्याला जाऊन ह्याच्यात टाकताल बाल सुधारगृहात. जो व्यक्ती गरीब असतो ना, त्याला ही जाण असते की आपल्या घरात जेवण ह्या माणसामुळे बनतं. तर त्या जाणीवेमुळं ती आपोआप जाण असते. तुम्ही खरं राहण्याचं, खरं खोटं असं काही नसतं. समोरच्याच्या उपकाराचं कृतज्ञता बाळगणे हा शब्द आज कळला, पण हा इनबिल्ट आहे. हा श्रीमंतांमध्ये नाही आहे का असं मी म्हणणार नाही. कोणत्या दुसऱ्या वर्गात आहे का नाही त्याबद्दल मी वाच्यता करणार नाही. पण हा लोअर क्लासमध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. की माझ्या भावाची बहीण आहे, तर ती भावाची बहीणच आहे. मग कुणी छेडलं तर तो तिचा सख्खा भाऊ असो नसो, हा हाणणार जाऊन. ही तुम्हाला हे वस्ती एरियातच दिसेल की आपल्या एरियात फालतूगिरी नाही करायची, आपण बाहेर बोंबलत फिरू. हे तुम्हाला वस्ती एरियातच दिसेल. एक अलिखित नीतिमत्ता गरिबांमध्ये इनबिल्ट असते. ते इनबिल्ट सॉफ्टवेअर आहे ते, आणि ते जास्त लेवलला आहे. आणि ते माझं आयुष्य त्यामुळेच बदललं. त्यांनी मला त्यांच्यासोबत त्यांची बॅग धरायचं काम होतं फक्त. आणि मग ते काय पान खायचे तर मला पान आणायला लावायचे 2 वेळा. मी जायचो ऑफिसच्या पलीकडं, पानची टपरी होती, पान आणून त्यांना द्यायचे. मग त्यांनी 7-8-10 दिवसांनी मला ते पैसे आणायचं काम दिलं. आणि तिथून पुढं आणि त्यांनी मला त्या 300 पासून खूप पुढपर्यंत, म्हणजे त्यांची जेव्हा ट्रान्सफर झाली 2 वर्षांनी, तर मला 5-25 हजार रुपये महिना मी कमवल. या पात्रतेचा 4-5 वर्षात बनवला. मलाच नाही बनवला, माझे अजून 4 मित्र त्यांनी त्यांच्या कंपनी तिकडे लावले. तर असं नसतं, काम भेटतं, फक्त ते करायची इच्छा पाहिजे. आणि होतं सगळं बदल. आणि राहिली गोष्ट तुम्ही जे म्हणले की म्हणजे बदल हा कोणत्या वर्गात, बदल हा स्वतःच करावा लागतो. जो सफरर आहे ना, त्याला त्यातनं बाहेर पडायची इच्छा पाहिजे. सफररला टेम्पररी इलाज करायचा असेल तर पाकिट मारतो, लॉंग टर्म करायचं असेल तर सापडलेलं पाकिट परत देतो. इथून असा थोडासा एकदमच वेगळा विषय घ्यायचा म्हटलं, तुम्हाला तुमच्या बाबतीत सर्वात आवडणारी गोष्ट काय, की तुम्हाला वाटतं ही चांगली गोष्ट आहे माझ्यातली? माझ्या स्वतःतली नाही, असं चांगला बिंगला असा काही व्यक्ती नाही आहे. मी पूर्णतः
माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी जगणारा माणूस आहे. फक्त त्या स्वार्थाचं कालपर्यंतचा मागच्या 7-8-10 वर्षाच्या मागं जर मी जाईल ना, तर तो स्वार्थ माझा आर्थिक असायचा की माझा आर्थिक काय फायदा आहे, ह्याने मला माझे व्यवसायात काय फायदा होईल ह्याच्यावर होतो. आता तो स्वार्थ मी माझ्यात काही चूक, मी आता जनरली माझा अपमान होईल असं काही न वागण्याचा प्रयत्न करतो. माझं ज्ञानात भर पडेल असं शिकायचा प्रयत्न करतो. माझा फायदा मी आता माझ्या स्वतःच्या प्रोग्रेसवर बघतोय आणि तो प्रोग्रेस पैसे नाही. काय काय प्रोग्रेस मग? हाच प्रोग्रेस आहे की स्वतःत रोज एक दिवसाच्या हिशोबाने सुधारणा करायच्या. बॅड हॅबिट्स भरपूर आहेत. ठीक आहे, आता मी दारू सिगरेट गुटखा ह्याला झाले मला 16 वर्ष, पण म्हणून एक छोटीशी गोष्ट की व्यवसायात खोटं बोलावं लागतं. मी नाही बोलत खोटं. मी माझ्या व्यवसायात खोटंच नाही बोलत. मी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो आणि माझ्या व्यवसायात मी खोटं नाही बोलत. गेल्या कित्येक वर्षांपासून मी ते ठरवलं आहे की नाही बोलायचं. कशासाठी बोलायचं? धंदा नाही होणार. असा धंदा नाही करायचा मला ज्यात मला लाचारी पत्करावं लागलं. मी आज एक मोठ्या संस्थेसोबत काम करतो, संस्थेमध्ये काम करतो. तिथं त्यांनी मला बोलवलं, मला खूप मोठं पद दिलं. शैक्षणिक हिशोबाने जमत होतं का नाही माहीत नाही, पण जसं मी तिथं जॉईन झालो मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करून घेतलं. फायदा झाला माझा. बरोबर. हा फायदा वाढवायचा मला. पैसे लागत नाही का? तर पैसे लागतात, पण ते जे दाखवतंय ना सगळं जग, तेवढे पैसे नाही लागत. चांगलं राहिलं तेवढे पैसे नाही लागत. बरोबर. तेवढी अमाऊंट नाही लागत. म्हणजे अमाऊंट तर मला कधी हरकत नाही, तेवढे पैसे भेटले तरी मला पुरणार नाहीच आहे. हां, पण ते झाला, तो फेज निघून गेला. तो फेज ह्याच्यामुळेच निघून गेला की मला काय पाहिजे आज 4 लोकात उठता बसता आलं पाहिजे. 4 लोकात उठता बसता आल्याचा अर्थ काय माहिती आहे का? तुमच्या 4 लोकांपेक्षा माझ्याकडे भारीगारी नाही. तुमच्या 4 लोकांशी जर भेटलो तर त्यातनं आपण प्रोडक्टिव्ह काय करू शकतो समाजासाठी. त्यात व्यवसाय असू शकतो एखादा. आपण 4 लोक भेटलो आणि आपल्या चौघांकडे काय एकाकडे पैसे, एकाकडे आयडिया आहे, एकाकडे मार्केटिंग आहे, चांगलं सेल्समॅनशिप आहे एकाकडं. चौघे म्हणून एक असा व्यवसाय करू जो बाकीचे पण करतात, पण आपण 50%च मार्जिन कमवू आणि लोकांमध्ये पसरू देऊ ना. 50% मार्जिन कमी करू तर ऑटोमॅटिक आपण एम्प्लॉयमेंट जादा देऊ, पगार जास्त देऊ. काही तेवढाच बिझनेस पण पटकन वाढतो. बिझनेस विन विन पोझिशन आहे. बिझनेस वाढतो, एक सामाजिक आपला हात लागतो कुठेतरी समाजात. एवढा सिंपलचा भाग आहे. लहानपणी एखादा सेटबॅक आला, आपण कसं तरी हरलो. आता तुमच्या परिस्थितीमध्ये वेगळ्या गोष्टी असतील, काही पण चांगला नाही घडत आहे वगैरे. त्या परिस्थितीत तुम्ही काय करायचे? प्रत्येकजण काहीतरी वेगळ्या प्रकारे डील करत असतं. नाही, लहानपणी लहान होतो त्यामुळे काही करायचा भागच नव्हता. त्रासच व्हायचा. पण जसं कळायला लागलं ना, मी खूप लहानपणी ठरवलं होतं की जसं जमल तेवढ्या लवकर आईचं कामावर जाणं बंद करायचं. बरोबर. ते कारण तेवढंच एक दिसायचं ना डोळ्यासमोर की आई काम करायची. म्हणजे धुणं भांड्यापासून सगळे काम माझ्या आईने मोलमजुरी, बिगारी काम सगळे केलेले. मग ते मला तो चांगुलपणा हा होता आपोआप आलेला. मला काय मी खूप लय असं आईचा भक्त, आई साहेब असं काही मी कधी म्हटलं नाही माझ्या आईला. पण मला ते दिसत होतं त्रास. आणि मी देवाचे आभार मानतो या गोष्टीला की मी दारू पित असताना सुद्धा कोणत्याच स्त्रीकडं मी असं खूप म्हणतो ना घाणेरड्या नजरेने, माझी नजर मला कोणत्याही बाईकडे बघितलं ना आणि जर तिची काही परिस्थिती तर मी कम्पेअर करतो. कारण मी माझ्या आईचं विचार करा ना की माझ्या आईचं आता एज 70 आहे समजा टेंटेटिव्ह, आणि माझं 45. तर मला 5 वर्ष 6व्या वर्षापासून सगळं कळतंय. माझं चांगलं आठवतंय मला बालवाडीपासून. तर आईचं 30 असेल ना वय तेव्हा. तर मी आईच्या वयाच्या 30पासून तिला बघतोय, तर हालच बघतोय. तर त्यामुळं मला आजूबाजूला जे दिसतात ना, मग एखादी कामवाली बाई असो का एखाद्या माझ्या परिचयाच्या परिवारातले फार एखाद्या करोडभर रुपयाच्या फ्लॅटमधली स्त्री असो, त्यात लगेच कॅच होऊन जातं की अरे ही बाई या त्रासात आहे. आणि त्रासात आहे तर मला ते रिलेट होतं आईशी माझ्या. मी मध्ये नाही पडत कुणाच्या फॅमिलीत, पण कुणी विचारलं जवळच्याने तर मी सांगतो ह्यातनं असं असं दिसतंय बाबा. बरोबर. तर अशा सगळ्या गोष्टी मार्ग काढला काय. मी जसं मला 8वी-9वी पासून मी काम करायचा प्रयत्न केला, पण 10वी नंतर आर्थिक चांगलं काम मी केलं जास्त पैसे मिळवण्याचं. आणि त्यातनं तिला मग घरी बस, आमच्या खोलीला 150 रुपये भाडं होतं
आणि 300-400 रुपयात घर चालायचं महिन्याला. म्हणजे एवढ्या खोलीत ह्यात अर्धीच खोली होती आमची. 10 बाय 8च्या खोलीत लहानाचे मोठे. माझं लग्नापर्यंत, माझं लग्न 21व्या वर्ष झालं, तो पण 10 बाय 8च्याच खोलीत राहिलेलो आहे आम्ही. तुमचं लग्न होताना तुम्हाला काय वाटत होतं? नाही, माझं लग्न होतं नाही कायचं काय. माझं लग्न 21व्या वर्षी जसं काय अलाराम लावून केल्यासारखं केलंय मी. 21व्या वर्षी लोक करिअर करतात. एक तर मी खूप पैशावाला झालेलो होतो. दुसरं, माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी काय उद्योग करून ठेवलेले होते आणि मी व्यसनामुळे ना खूप ॲग्रेसिव्ह झालेलो होतो. पर्सनल लाईफमध्ये मला असं फील आला की मी काहीतरी खूपच तिनतेरा करून टाकणार आहे आता. मी माझ्या आईला सांगितलं मला 15 दिवसात लग्न करायचं. आईने नात्यातच आमची एक मुलगी बघितली आणि ती लॉटरी लागली माझी. कारण लॉटरी यासाठी म्हणेल, तिने त्यानंतरचं आजपर्यंतचं माझं पूर्ण घर सांभाळलं. मी लग्नानंतर तिला ठीक आहे फिजिकल अब्यूज नसेल केलं, पण मी तिचं पूर्ण तारुण्य खराब करून टाकलं माझ्या व्यसनामुळं, माझ्या वागणुकीमुळं. आणि तिने माझी साथ सोडली नाही. साथ सोडू शकते, साथ सोडू शकत होती, पण ती नाही सोडली. ठीक आहे, असेल तिच्या फॅमिलीची गरिबी असेल, हा काही भाग मी माझ्या तऱ्हेने म्हणू शकतो. पण तिच्या रोलमध्ये जर मी असतो ना तर मी 4 वेळा डिवोर्स देऊन टाकला असता. तिने सांभाळलं मला, आजपर्यंत सांभाळलं आणि छान माझं पूर्ण घर, आमचा परिवारच घाबरतो तिला. असं बऱ्याचदा बोलण्यात येतं. घाबरण्याचं रिझन काय माहिती आहे का? ती खरं वागते. हो, खरं वागणाऱ्या व्यक्तीची खूप खरं वागणाऱ्याकडं काही नसतंच ना. ती खरं वागते, काहीच म्हणजे ट्रान्सपरंट आहे लाईफ. आदरयुक्त भीती असते तिथे. हां, तिच्या मोबाईलला लॉक नाही आहे, तिच्या तोंडालाही लॉक नाही आहे आणि तिच्या वागण्यालाही लॉक नाही. आणि ह्या तिन्हीत वाईट काही नाही आहे. तिच्या मोबाईलमध्ये काही वाईट नाही आहे, सगळं म्हणजे मुलांना कळायसारखी भाषा. हो, मला कळत आहे. तिच्या बोलण्यातनी काही वाईट नाही आहे. का तर ती कडूच बोलती. ती असं तिने प्रेमाने बोलली कोणाशी म्हणजे समजून घ्यायचं लयच मोठं काम केलेलं असेल कोणीतरी. आणि राहिली गोष्ट वागणूक, तर ती सकाळी 4-4:30ला उठते. आठवड्यातला कोणताच असा दिवस नसतो की ज्या दिवशी घरातलं देवघर पूर्ण म्हणजे म्हणतात ना ज्याला फुलांनी सजलेलं, आणि ते मनोभावे. मागच्या 6-7 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त घरात सत्यनारायणसाठी भटजी आलेले नाहीत, गुरुजी आलेले नाहीत. तीच सत्यनारायणपासून सगळं स्वतःच करते घरात. दर महिन्यात सत्यनारायण असतं आमच्या घरात, ती स्वतः करते. ते कधीतरी पहाटच 3-3:30ला ते सगळं सिस्टमॅटिक असतं तिचं ते. आणि एवढं सगळं देवधिक करते, योगाला जाते, निशुल्क योगाची सेवा देते. आमच्या बाजूला साईबाबा मंदिर आहे, त्या हॉलमध्ये तिथं 5-50 ताई लोकांना ती योगा शिकवते. त्यांच्या ह्याला राहायला सायला आमच्याकडे ते इलेक्शन वगैरे काय असेल त्यात ती ॲक्टिव्ह आहे. ह्या सगळं करते, घर सांभाळते. परत म्हणजे सगळ्यात थँकलेस जॉब करते. कोण कोणाच्या घरात आपल्या आईला किंवा बहिणीला बायकोला थँक्यू म्हणतं का रोज जेवल्यावर? बाहेर पाणी नाही दिलं की थँक्यू म्हणतो आपण 2 वेळा. हां, मग ते तो थँकलेस जॉब करून ती पाय छान आहे. त्यात मागं काही वर्षांपूर्वी तिला आजार झाला होता बऱ्यापैकी जीवघेणा. त्यातनं ती रिकवर झाली स्वतःच्या ताकदीवर. आज डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित आहे की ही पूर्ण 100% नॉर्मल झाली कशी काय. तर ती तिच्या स्वतःच्या वागणुकीतनंच, परत मी तेच म्हणेल की माणूस जे स्वतः वागतं ना त्यातनं ती तेवढी स्पिरिच्युअल आहे. तिने तेवढा त्या योगाभ्यासात स्वतःला गुंतवलं, सगळं चांगलं आहे. अशातला भाग आहे. त्यामुळं बाकी काही बघायचं कामच नाही. त्यात तिच्या त्या गोष्टीमुळे ना माझं सगळं कव्हर झालं. आणि विषय भरकटलाय परत कुठेतरी. तुम्ही काय प्रश्न बोलले होते? तुम्हीच प्रश्न काहीतरी विचारलं, मी विसरलो. लग्नाबद्दल. हां, तर ते लग्न झालं ॲक्सिडेंटली, पण माझं भलंच झालं त्यात. तिचं नाही झालं किंवा ते तिलाच माहिती. पण ते आमच्या नात्यात असं तिला भलं व्हावं, बरं वाटलं असेल असं मला तर आजपर्यंत नाही जाणवलं. पण आमचे दोन्ही मुलं छान आहेत, हे सगळ्या गोष्टी. पण जे एक हजबंड म्हणून माझ्याकडून तिला असाय पाहिजे तो दर्जा कधी भेटला नाही. आता काय होऊन जातं, एकदा जो डॅमेज असतो ना तो डॅमेज रिपेअर होत नसतो नात्यातला. तो जो एखादा समजा अपमान तुम्ही माझा केला किंवा मी तुमचा केला, तो नॉन रिटर्नेबल असतो आणि नॉन रिपेअरेबल असतो. तर अशा काही दुःख दिलेले आहे ते रिपेअरेबलच नाही आहे. की सॉरी म्हणून थोडी ते काय, ते दुःख पोहोचलं ते संपलं. तेव्हा या विषयावर तुमची कधी बोलणं झालंय का त्यांच्यासोबत? 1000 वेळा.
ते काय प्रतिक्रिया नसते त्याची. मला असं विचारायचं होतं की तुमच्या पोरीने फक्त त्यांच्या बाबतीत विचारायचं आहे मला, त्यांनी तो पूर्ण वातावरण पाहिलं त्या घरात, लहानपणी खूप कमी गोष्टी कळतात काही गोष्टी, आणि काहीतरी अजम्पशननी ती परिस्थिती दिसत असते का वेगळ्या दृष्टिकोनातून. त्या गोष्टी त्यावेळेस त्यांना त्याचा काहीतरी काय म्हणलं त्रास झाला असेल वेगवेगळ्या प्रकारे, त्रास झालाच असेल, पण तो हळूहळू ते बरं होत गेला असेल. पण तुमचं आणि त्यांचं डायरेक्ट ह्या विषयाला घेऊन चर्चा झाली कधी की त्यांनी सांगितलं तुम्हाला असं असं झालं त्यांना? नाही मुलांनी त्यातलं, कारण मुलगा जो आहे तेव्हा माझं आता 16 वर्ष मला व्यसनातून बाहेर पडून झालेत आणि मुलगा 20 वर्षाचा आहे, तर त्याच्यावर असा डायरेक्ट इम्पॅक्ट खूप कमी झालेला आहे. 4-5 वर्षाचा होता तेव्हा मी व्यसनमुक्तीकडे वळलो, आणि 4-5 वर्ष म्हणजे खूपच कमी वय म्हणजे त्याला काय. पण आणि मुलगी 3 वर्ष मोठी, समजा 2.5-3 वर्ष, तर मुलगी घाबरते आज पण. तो जो माझं घरातलं वावरणं असायचं, तर तिच्या मनात ती जी भीती पडलेली आहे ना की हा भांडतो घरात, हा काहीतरी अबनॉर्मल व्यक्ती आहे, ती जी भीती आहे ती भीती बऱ्याच काळ राहिली. पण आता मागच्या बऱ्याच वर्षापासून दोन्ही पोरांनी आम्ही तिघं मित्र आहे डायरेक्ट, तर त्याबद्दल मी देवाचे आभारच मानतो की ते माझ्या चुका सांगतात आजच्या, आणि कालच्या चुकाबद्दल बोलायला काही स्कोप कॅपॅसिटी नाही आहे का, तर त्या सगळ्या एक्सेप्टच आहे. बरोबर. तर त्यांच्यासमोर जगजाहीर मी सगळ्या ह्या गोष्टी बोलतो, तर त्यांच्यापर्यंत पोहोचायचे न पोहोचायचे मी माझ्या बऱ्याचशा अशा गोष्टींचे जे प्रोग्राम असतात तिथे मी मुलीला सोबत नेतो माझ्या. आता तुमच्याकडे जे शेअरिंग करतोय समोर, हे शेअरिंग त्यांच्यासमोर बऱ्याचदा झालेलं आहे. तर ते म्हणलं ना परत की मी ब्लेस आहे त्याबद्दल की त्यांनी हे पॉझिटिव्ह घेतलेले. बरं, निगेटिव्ह घेतलं तर नुकसान त्यांचं आहे, मी एवढं क्लिअर आहे. बरोबर. आपल्या स्वतःच्या चुका होऊन जातात कधी कधी, बऱ्याच मोठ्या चुका होतात, त्यातून आपण बाहेर पडतो, आपण ते बरं करायचा प्रयत्न करतो. पण ते स्वतःला माफ करणं किती सोपं होतं किंवा किती अवघड होतं तुमच्यासाठी? गिल्ट तर होत आहे, गिल्ट राहील, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःला माफ करू नाही शकणार ना, तो पण पुढेच जाऊ शकणार नाही. बरोबर. मी असं नव्हतं करायला पाहिजे, ठीक आहे, मी असं नाही केलं पाहिजे होतं, ह्या गोष्टीवर जो कोण व्यक्ती आयुष्यभर अडून राहतो ना, त्याचं सगळ्यात जास्त नुकसान स्वतःचं होतं. स्वतःला माफ करताना तुम्हाला अडचण बराच वेळ लागला असेल असं? अजून मला काही खास वेळ नाही लागला. झालं काय की मी परत 4-5 वेळा एक शब्द वापरला बघा, मी एका फेलोशिपशी कनेक्टेड आहे जी व्यसनहीनतेवर काम करते. तिथं आम्ही सगळे मित्र एकत्रित येतो, हे जगभर चालते ती संस्था, आणि त्याची थिअरी अशी आहे म्हणजे SOP की रिकव्हरिंग अल्कोहोलिक सफरिंग अल्कोहोलिकला त्यांच्या अनुभवातनं मदत करतात. म्हणजे उदाहरणार्थ मी सफरिंग अल्कोहोलिक आहे, मी आत्ता जस्ट दारूतनं मला बाहेर यायचं आहे, आणि तुम्ही रिकव्हरिंग, त्याच फेलोशिपमधले तुम्ही रिकव्हरिंग अल्कोहोलिक आहे. रिकव्हरिंग शब्द रिकवर्ड नाही वापरला जात, रिकवर्ड यासाठी वापरला जात नाही. रिकवर्डचं मीन्स की तुम्ही कधीच पिणार नाही असं काही नसतं. रिकव्हरिंग म्हणजे तुम्ही 1 डे ॲट अ टाइमच्या प्रोसेसमध्ये की नाही मी असं बरेच काळ झालेलं आहे, तुम्हाला बहुतेक 20 वर्ष झालेले आहे, पण तुम्ही अजून सुद्धा स्वतःला प्रॉमिस देताय की मी आजच्या दिवसच प्लॅन करणार आहे, मी काय अशा खूप मोठ्या शब्दा घेणार नाही. तर तुम्ही तुमच्या लाईफचे अनुभव मला सांगता 3 फेजमध्ये, नॉर्मल लाईफ, ॲडिक्ट लाईफ आणि रिकव्हरिंग पिरियड, आणि 5 मिनटं सांगता. असे 10-12 बांधव त्या 1.5 तासाच्या सभेमध्ये आपापले अनुभव सांगतात रँडमली, ज्याला इच्छा आहे त्याने, आणि अशी फेलोशिप जगभर चालते. तर तिथं मी रेग्युलर जात असल्यामुळे तिथले, आता मी 15 वर्षापासून रेग्युलर जातो तिथं, खूप मित्र बनले. तर तिथले जे काही म्हणून अलिखित काही मुद्दे आहेत, त्यातले हा एक मुद्दा आहे की स्वतःला आपण जोपर्यंत माफ नाही करणार ना, तो पण पुढे जाणारच नाही. दुसऱ्याला माफ करणं हा मुद्दा आपण ऐकतो सगळीकडं, स्वतःला पण माफ करावं लागतं. हां, पण त्यातनं स्वतःला माफ केलं आणि परत ती चूक केली तर ते बेवकूफी आहे. बरोबर. स्वतःला माफ करायचा अधिकार तेव्हाच आहे की जेव्हा मी ती चूक परत कधीच करणार नाहीये हा प्रयत्न ठेवणार. प्रयत्न ठेवणार हे महत्वाचं वाक्य. प्रयत्नच ठेवावा लागणार ना, ठाम काही नाहीच ना, सगळं अनिश्चित आहे. आपण असं ठाम नाही मी आता इथं तुमच्या ह्या बंगल्यात मी स्वतःचं घेतलं आणि अजन्म इथं राहणार.
उद्या बिल्डिंग पडू शकते. फ्लॅट तसे 20 वर्षाचे असतात. तर असं ही तर कृत्रिम अनुभव, एक टेम्पररी, सगळ्याच गोष्टी टेम्पररी आहे ना. आता मी जे काही विपश्यनेला फॉलो करतो तिथं सांगितलेलं तुम्ही प्रत्येक क्षण नवीन जगताय ना, प्रत्येक श्वास नवीन जगताय ना. तो कोणत्याच मॉलमधनं आणत नाही आपण की नाही थोडा थोडा ऑक्सिजन आपण तिघं जाऊन मिळून आणू आणि त्या सिलेंडरवर जगू. तसं नसतं. ते तर कुठून आणतो ते आपण स्वतःलाच हुशार समजून लावलेले की ऑक्सिजन अशापासून अशा गोष्टीपासून असं असं लगेच समीकरण लिहून देतो फळ्यावर की असा ऑक्सिजन बनतो. आण तुझ्यासाठी वेगळा नाही त्यात ना. प्रत्येक श्वासाला जर आपण नवीन लाईफ जगतोय ना, तसं सगळं टेम्पररी आहे. आजचा दिवस नीट राहायचा, आजचा दिवस स्वतः नीटनेटकं राहणे, कुणाला दुखवायचं नाही. दुखवलं तर 100% माफी मागणे. पण माफी मागताना अशा व्यक्तीची मागणी अशा ठिकाणी किंवा अशा तऱ्हेने मागणे की त्या माफीने त्याला परत दुःख नाही झालं पाहिजे. म्हणजे सॉरी यार, मी त्या दिवशी तुम्ही दोघं चालले होते, मी तुझ्या बायकोला आवाज दिला, म्हणलं होतं मग ती तुझी बायको ही माझी कॉलेजमध्ये प्रियसी होती. म्हणजे ही माफी मागणं म्हणजे वाटोळच एखाद्याचं. तर माफी मागायची पण एक पद्धत आहे की त्याच्यामुळे दुसऱ्याचं नुकसान पण नाही झालं पाहिजे. बरोबर आहे. हे त्यातलं एक होतं, जोग होता तरी पण असं असं करतात, नकळत करतात की मी मला माफ कर, मला माहिती कशाला सांगूच ना, शांत बस. ज्याने दुसऱ्याला इजा पोहोचणार नाही, पोहोचलं तर त्याला बरंच पोहोचल काहीतरी की नाही. ठीक, कुठे माफी न मागता आपली कृती सुधारली तरी बस असतं. कृतीच सुधारायची, मुळात कृतीच सुधारायची. बरोबर आहे. तुम्ही कधी आता तुम्हाला हे प्रश्न खूप या प्रकारचे प्रश्न बऱ्याचदा विचारले जात असतील. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला भेटत असेल या बाबतीत, नवीन व्यक्ती थोडासा ज्यांना तुमच्या आयुष्याबद्दल माहीत नाही किंवा त्यांनी थोडं ऐकलं, तुम्ही बोर होता का या प्रश्नांना कधी? हाच प्रश्न आहे माझा. नाही, प्रश्नाला काय बोर व्हायचं. काय आहे, उलट मला फायदा हा होतो ना की दरवेळेस त्या प्रश्नातला नवीन पैलू कळतो. प्रत्येक वेळेस त्यातला नवीन पैलू माझा रिव्हिजन होतं ना. फायदा तर आता तुम्ही माझ्याशी बोलताय, ह्या पॉडकास्टचा सगळ्यात जास्त फायदा मला होतोय. का तर मला एक तर मी ऑन स्क्रीन बोलतोय, माझ्या परिचयातले 1000 लोक हे बघणार आहे. बरोबर, त्यांना मी माहिती आहे असे लोक बघणार आहे. त्यामुळे मला एक तर इथं खरं बोलणं आहे. भाग दुसरा, जेवढ्या ह्याने मी बोलतोय ते वागावं लागणार आहे ना. ते अजून अवघड टास्क आहे. हो, मी इथं कुठंच म्हणत नाहीये की मी सगळ्यात पहिले तर तुम्ही मला इथं बोलवलंय का, तर मी एक दारू पिणारा माणूस होतो, त्यातनं बाहेर पडून काहीतरी ॲथलीट झालो, स्पोर्ट्स पर्सन झालो, आणि हिव करतोय तेव करतोय, तर मला दारू पण पिता येणार नाही. म्हणजे मला नीट राहावं लागेल. मी आता एवढं पानभर बोललो की मी स्त्रीबद्दल एवढा मान ठेवतो, मला ते पण नीट वागावं लागेल. बरोबर, हे कृत्रिम नाही वागतायत, हे खरंच वागावं लागेल. मग माझाच फायदा आहे त्यात. एवढे साधे मी माझे काय केले ते सोपं करून ठेवलं सगळं. खूप अवघड नाही करून ठेवलं आयुष्य. हे सोपं करताना पण तुम्हाला विचार करावा लागला असेल ना की हे असंच करावं लागेल आपल्याला? नाही, काय होतं, जेव्हा आपण ह्या गोष्टी शेअर करणं सुरू करतो ना, सगळ्यात पहिले माझ्यासारखाचा प्रॉब्लेम कुठं होतो माहिती आहे का, मी सगळ्या प्रश्नाचे उत्तर स्वतःच काढतो. आणि मी माझे उत्तर आहे ना ते कॉपी केल्यासारखे काढत असतो, ज्यातनं माझा फायदा होईल. माझ्या अंगानेच काढतो मी उत्तर कधी असं काढलं पाहिजे की 4 मित्र आपले असे पाहिजे, पण त्यांना अनुभव पण पाहिजे. किंवा ज्या गोष्टीतला मी एखादा व्यवसाय, मला उद्या तुमचं ते काय सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, ते सॉफ्टवेअरचा काहीतरी कंपनी काढायची आहे, तर मला असं बघावं लागेल की माझ्या क्लोजमधलं असा कोण व्यक्ती आहे जो मला खरा सल्ला देईल आणि ज्याचा 10 वर्षापासून हा धंदा आहे. मी त्याच्याकडे गेलो, तो मला सांगेल नितीन कर, पण तुला एवढी अमाऊंट बफरमध्ये ठेवावं लागेल की जी तुझी वाया जाणार आहे. 3 वर्ष हा धंदा शिलगायला लागतो, मग थोडा तग धरतो. मग त्या 3 वर्षात जर फ्लॉप झाला तर जे काही एम्प्लॉई असतील ते असेल ते तुला द्यावा लागेल आणि तो सेटअप तुझा वाया जाईल. किंवा तो ठीक आहे सेटअपचे पैसे येतील, पण जे काही 5-25 लाख रुपये लावशील तर त्यातनं 5 लाख परत भेटतील, एवढी तयारी आहे का? तो मला निगेटिव्ह आधी सांगेल जर माझ्या जवळचा आहे तर. जवळचा हो, बरोबर, निगेटिव्ह आधी सांगतात. पण मी काय करतो, मी कुणाकडेच जात नाही, मी गुगल काढतो. गुगलवर बघतो सॉफ्टवेअर कंपनी टाकायला काय लागतंय, ChatGPT टाकतं, ते काहीतरी देतं फालतूमध्ये लिहून मला. संपलं. मग ते तसं केलं तर वाटोळं होतं. असं पण होतं की खूप जास्ती जणांना विचारलं तर मग ते खूप सारे पर्याय पुढे होते. मुळंच खूप जास्त नाही, खूप कमी का नको, पण आपल्या आयुष्यात लोक पाहिजे.
ज्यांना विचार त्यांचे खरे खरे त्यांचे ओपिनियन खरं खोटं सोडून द्यावं, सगळंच देवावर सोडा ना काहीतरी. सगळंच मी का सिकंदर अलेक्झांडर आहे का निघालो आपलं सगळीकडे तादात वळगा. जग जिंकायला निघालेला अलेक्झांडर, म्हणजे मी अलेक्झांडरची तारीफ नाही करत आहे, उदाहरण देतोय की असं नाही आहे की मीच सगळं आहे किंवा मीच ब्रह्म आहे की मीच विश्वकर्मा आहे, मीच बनवलं हे सगळं. जनरल लोक म्हणतात हे मी केलं, मी मुलीचं लग्न केलं, मी मुलीला शिकवलं. अबे ती ढ असती तर कुठून शिकवलं असतं? ती पास झाली त्याच्या मार्काने, नव्हती भरायची फीस, ती प्राथमिक शाळा आपल्या एखाद्या मनपामधून पण पास झाली असती. ती टॅलेंटेडच आहे. मी केलं म्हणतात सगळं, मी असं काही नसतं. हा मीपणा खूप असतो प्रत्येकामध्ये, माझ्यामध्ये, सगळ्यांमध्ये 100%. पण तो जाणवला जात नाही कधी कधी. नाही आपण जाणवू देत नाही. मीपणा ठेवायचा ना, मीपणा ठेवायचा. पण त्या मीपणाला कोणत्या कलकडे न्यायचं आहे. मी तुम्हाला म्हणलं ना, आता एक सुरुवातीला आपला विषय चालता चालता हा झाला की यंगस्टर्स सगळ्यात बदनाम आजच्या काळात आहे ना, यंगस्टर आहे. का तर आम्ही 50शीत आलो की आम्ही म्हणतो आमच्या काळात. आता माझ्या काळात मी बूट पॉलिश करायचं, माझ्या पोराला पाठवू का? मला त्याला समजवायचं काय आहे की पैसे विनाकारण खर्च नको करू. पण मी पुढची लाईन काय लावतो, तुला माहिती की मी बूट पॉलिश कर. मग आता म्हणजे त्याच्या मनात मग आता मी जाऊ का? किंवा मी पण बाप म्हणून पाठवणार आहे त्याला, तर मी तेवढं भान ठेवलं पाहिजे. आमच्या काळात टेलिफोन होतं, तुमच्या काळात आता काही दिवसांनी हँडसेटच राहणार नाहीये. तर हा जो बदल झाला तर त्या हिशोबाने ठीक आहे. खूप टेक्नो बनवून नका समजू. सारखी अक्कल पाजळणं आहे ना, बंद केली पाहिजे माझ्यासारख्या लोकांनी. दुसरी गोष्ट, एक्झाम्पल देतो. मी आहे ना, फिनिक्स सोशल वेलफेअर फाउंडेशन म्हणून आम्ही एक 7 जणांनी मिळून संस्था सुरू केली आहे संभाजीनगरमध्ये, क्रांती चौकातच. ही कॉन्सेप्ट जवळपास 10 वर्षापूर्वीपासून माझ्या डोक्यात होती की आपल्याला एक संस्था चालू करायची. कशा बाबतीत आहे तसं? आता संस्था म्हणजे काय आली की त्यातनं आपल्याला प्रॉफिट कमवायचं नाही आहे, समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. मुळातच काय की मी जिवंतच राहिलो आहे समाजामुळं. मला वाळीत पण टाकू शकत होते माझ्या घरचेच सगळ्यात पहिले की हे मेल्यात जम आहे. कारण मला लिव्हर सिरोसिस झाल्यानंतर माझ्या घरच्यांनी दवाखाने कर, व्यसनमुक्ती केंद्राच्या लोकांचा सल्ला घे, अल्कोहोलिक अनॉनिमस सारख्या संस्थेचा सल्ला घे, असं सगळं केलं आणि त्याच्यामुळे माझा जीव वाचला. तर मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला बऱ्याच टायमानंतर 4-5 वर्ष व्यसनातून बाहेर राहिल्यावर एक लक्षात आलं की आपण समाजाला देणं लागतो काहीतरी. तर मग त्यातनं ह्या संस्थेचं आम्ही सुरुवात केली, बनवली, रजिस्टर केली. मागं आज 3रं वर्ष रजिस्टर करून, 3 वर्ष होतील या वर्षी पूर्ण. तर त्यात आम्ही महानगरपालिकेकडनं क्रांती चौकातलं एक बंद पडलेलं, जे उपयोगात नव्हतं, असं कम्युनिटी टॉयलेट होतं, जिथं प्रचंड घाण होती. म्हणजे आम्ही ते महानगरपालिकेकडनं भाड्याने दिलं त्यांनी आम्हाला हवं होतं फ्री, पण ते फ्रीमध्ये देता येत नाही बंद जरी असलं तरी. तर ते 12,1200 स्क्वेअर फूटची जी जागा आहे ती त्यांनी आम्हाला 5,000 रुपये महिन्याने भाड्याने दिली. आम्ही लोकांकडे जाऊन पैसे मागितले. आता एक्झाम्पल, मी माझे ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये आयर्नमॅन वगैरे करतो यासाठी मी जाऊन पैसे मागू शकतो कंपनीकडे जाऊन, याकडे जाऊन की मला स्पॉन्सरशिप द्या, मी तुमची ब्रँडिंग करतो, तुमची ब्रँडिंग वेअर करतो, हे सगळं करू शकतो. पण मी हा विचार केला आणि मी माझ्या मित्रांकडे शेअर केला, जे 2-4 माझे खूप तुरळक मित्र आहे, 10-15चे पैकी 3-4च क्लोज आहेत. क्लोज म्हणजे काय की मी माझं घरचं पण शेअर करतो सगळं. 10-15 आणि 4 क्लोज, मला वाटतं हे बरेच आहे. हां, तर नाही मी म्हणलं ना, मी माझ्या पॉडकास्टमध्ये म्हणा का जनरल कुठेही मी बोलताना सांगतो, माझे ह्यातले 4-5 असे मित्र आहेत की जे आम्ही 1ली-2री पासून सोबत आहे. हे माझे तसेच मित्र आहेत बरं. हे आम्हाला 13 वर्ष आणि 1ली-2री पासून सोबत असून आम्ही भेटतो दर महिन्यात. प्रत्येकाचे व्यवसाय वेगळे, प्रत्येक वेगळ्या धर्माचा आहे. त्यात एक मुसलमान आहे, एक दुसरा आहे. हे मी का म्हणतोय, परवाच मी माझा खलीक जाफरी म्हणून जो मित्र आहे, आम्ही एक ठिकाणी जेवत बसलो होतो आणि त्याला मी म्हणलो, अबे थोडं जे काही चाललंय हे तुला वाटत नाही का खूप थोडं ओव्हर चाललंय तुमच्या समाजामध्ये असं तसं? ते म्हणतो, बरं आमची एवढी मैत्री आहे, त्याला वाईट वाटायचा भागच नाही. मलाही वाईट वाटायचा भाग नाही आहे. पण तो मला म्हणला की मी माझ्या घरी आहे ना नितीन, तुझं उदाहरण देतो की, आणि अजून एक मित्राचं नाव त्याने घेतलं की मी माझ्या मुलं जे लहान आहेत ना, त्याचे मुलं 10 वर्षाच्या आतले, तर नेहमी उदाहरण देतो. ते व्हॉट्सअप वगैरे बघतात, हे सगळं असताना तेव्हा मी म्हणतो की तुम नितीन चाचा को देखे ना, सुने ना, फोटो पेपर में आते हो,
मेरा दोस्त है. उसकी माझी आई त्याला मुलगाच मानते. तो विथ फॅमिली माझ्या घरी येतो. तर तो त्यांना ते रिवाइंड करून देतो पूर्ण. पण मैं इतना काम करता कि जब भी ऐसा कुछ रहा टीवी चैनल ये वो, तो मैं बोलता कि अपने 2-3 जो मेरे दोस्त थे बचपन के, तुमको लगता है कि वो ऐसे है, बाकी लोगों से छोड़ो, आपने को इतनी जिंदगी जीना है. तो मी कोणत्या कम्युनिटीबद्दल नाही बोलत आहे. मला त्याची ती मानसिकता, तो 10वी शिकलेला समजा 10वी-11वीच, पण त्याची मानसिकता किती छान आहे. तो म्हणतो म्हणजे जे मी आता बोलतोय इथं हे तो अवलंबतोय आधीपासून, की तो त्याच्या घरी सांगतोय की माझे एवढे एवढे मित्र आहे. आपल्या धर्मातले एवढे ते काही वाईट नाहीये, पण तुम्ही हा जो काही मेसेज बघताय, टीव्ही बघताय की ज्यात तुम्हाला असं वाटतं की आपण धोक्यात आहे, पण हे माझे 4 मित्र लहानपणापासून बघतो, ह्यांच्यापासून तुम्हाला कधी धोका, तुमच्या आईला विचारा, तुमच्या आईला विचारा की ह्यांचे घरातले सुद्धा तुम्हाला कधी असे वावगो वागले का? नाही, असेच असतात. हे स्क्रीन वेगळं असतं. तर तो प्रयत्न करतोय ना, बस एवढं सिंपल आहे. असंच ह्या टाईपमध्ये मित्र बनले पाहिजे की जे एवढे क्लोज असले पाहिजे, आणि असतात. मैत्री होणं सोपी असते, पण ती टिकवणं जरा अवघड होते का? जी टिकायची ती टिकते. माणूस खरं बोललं की टिकते. खरं बोलले तरी टिकते, बरोबर आहे. त्यात मला एक विचार येतो असा की मित्र समजा बरेच वर्ष बोलणं नाही झालं, मग कारण आता इथून पुढे आम्ही सगळे फोन करून सांगायचं चुकलं माझं, जाऊन भेटायचं घरी, नाही बोलणं झालं माफ कर. त्याची इच्छा असेल मैत्री ठेवायची ठेवल, नाही तर म्हणाल नको येऊ परत. नाही, दोघांना ठेवायची इच्छा आहे समजा, दोघांना तिघांना वेळ द्यावा लागेल. मग काम धंद्यात तुम्ही वेळ काढावाच लागत असं काढावंच लागेल. विचार करून एकदम नाही काढावं लागेल. सगळ्याच गोष्टीला टार्गेट काय केलेलं आहे आपण? पैसे. खूप पैसे लागतात, मग चोऱ्याच करा. कशाला कामधंदे तरी करायचे? रात्रीचे बुरखे आपले काहीतरी स्कार्फ बांधा आणि घरं फोडत सोडा. आणि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत प्रत्येकासोबत काहीतरी व्यवसाय सुरू केला का? म्हणजे ज्या निमित्ताने भेटत तो भाग कधीच केला नाही. दोस्तीत पैसाच आणला नाही. हा काय मी म्हणलं ना की एक जे खूप खालच्या स्तरावर पुढं चाललेला माणूस असतो ना, त्यातलं मी आहे की तिथं फंडे खूप क्लिअर असतात, दोस्तीत पैसे नाही. मित्रांसोबत व्यवसाय करणं चांगलं की वाईट, काय वाटतं तुम्हाला? माझा अनुभव वाईट म्हणजे माझा अनुभव नाहीये, माझं म्हणणं. मला जर माझे विचार विचारताल तर नाही चांगले पाहिजे. कशाला पाहिजे 2 गोष्टी वेगळ्या? कुठेतरी स्वच्छता असू द्या. त्यांनी काय अडचण येऊ शकते, काय वाटतं तुम्हाला? मैत्री खराब होईल ना. बरं ते कितपत चालेल? पोरांना आवडेल का? लॉंग टर्ममध्ये धंदा चालला आणि नंतर दोघं मित्रांचे अपत्य त्यात व्यवसायात आल्यानंतर त्यांचे काय विचार जुळतील? तुमच्या वडिलाचं आणि माझ्या वडिलाची मैत्री होती, ठीक आहे ना, दोघं आउटडेटेड झाले. आता आपल्या दोघांचं का जुळावं? तुमचं वेग, तुम्ही सायन्सकडनं शिकलेले, मी काहीतरी कॉमर्सकडं शिकलेलो आहे, मला बँकिंग आवडते, तुम्हाला काहीतरी म्हणतात ना ते रसायनशास्त्र आवडते. कसे जुळणार विचार? बरोबर. हां, प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे. प्रॅक्टिकल राहिलंच पाहिजे. काही गोष्टी ना कप्पे वेगळे राहिले पाहिजे. माझ्या घरी आज पण माझं किती ट्रक आहे, माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय, तर किती ट्रक आहे, त्याचा बिझनेस काय आहे, त्याचं काय टर्नओव्हर असतं, काय त्याची म्हणतात ना त्याची वर्किंग प्रोसेस काय आहे, ह्या भानगडीत न घरच्यांनी विचारलं न मी त्यांना शिकवत बसलो. माझ्या मिसेसला माहिती आहे की हा ट्रकचा, माझ्या आईला माहिती आहे की हा ट्रकचा व्यवसाय करतो. ते जादा भानगडीत नाही पडले. मी त्यांना त्यात म्हणजे जिथं कुठं विचारायचा प्रयत्न त्यांनी ठेवला होता सुरुवातीला, तेव्हाच त्यांचा क्लिअर केला विषय. घरी लागणाऱ्या सर्व गोष्टी तुम्ही सांगायच्या आधी येतील, जर माझ्याकडं तेवढे पैसे असतील तर. अन्यथा आपण त्याच्या खालच्या लेवलचं आयुष्य जगू. मी काय काम करतो ह्यात तुम्ही खूप पडू नका, कारण त्याने मला तुमची काहीच मदत होणार नाही. झालं तर त्रासच होईल. म्हणजे मी तिकडून काम करून येतोय आणि तुम्ही मला परत ते विचारताय. कामातच बोलणं होतं. नाही, कामाचं बोलण्यापेक्षा ते त्यांचा मला फायदाच नाही आहे काही. बरोबर. त्या तुम्ही काय ट्रक रिपेअर करायला आईला का बायकोला पाठवणार आहे? नाही. मग काय झालं ट्रकला हे बायकोने विचारण्यात अर्थच नाही. मग तुम्हाला ते काय होणार? हे निगेटिव्ह कन्व्हर्सेशन जास्त वाढणार ना बिझनेस घरी आणला तर. हां, मला बायकोला ड्रायव्हर बनवायचं आहे, बायकोला मेकॅनिक बनवायचं आहे, तर मी तिला रोज सांगेल. मला ते करायचंच नाही तर मी ते टाळलं पाहिजे. एक चांगला मित्र कसं बनावं? चांगलं वागून. मैत्रीत जेव्हा अडचण येते, दुरावा येतो, भांडण होतं, मग काय करा? स्वतःची चुकी असल्यावर किंवा त्याची चुकी असल्यावर? त्याची चुकी असेल तर मान्य करून घ्यायची. सहन करायसारखे असेल तर आपलं प्रेम जास्त आहे आपल्या मित्रावर, तर कोणाला मैत्री मला करायची आहे ना परत,
तर मी माघार घ्यायचे ना. मैत्रीत काय म्हणजे वरचढपणा तुझी चूक आहे, काय गरज काय? हा प्रश्न कदाचित तुम्हाला ना असं सिली वाटत असेल. अजिबात सिली नाही. अवघड आहे आज म्हणजे मी अवघड तुमच्या जातंय लोकांना. स्क्रीन थ्रू सांगतो. माझे एक मित्र आहेत सिनियर. बरं, माझं काय, माझा प्रॉब्लेम असा आहे की मला 2-4च मित्र असतील जे माझ्या वयाचे आहेत. बाकी माझे सगळे माझ्यापेक्षा 10-10 वर्ष मोठे मित्र आहेत. बापरे. आधीपासूनच बॉम्बे माझी ही. माझे एक क्लोज मित्र की जे माझ्यासोबत मोठ्या भावासारखे वागलेत. गंभीरे साहेब, त्यांना मी गंभीरे साहेबच म्हणतो. राजेंद्र अण्णासाहेब गंभीरे, राहणार तालुका इटकूर गाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. मी त्यांना न चुकता, त्यांनी बजाजमधून रिटायर 95 पासून मी आणि ते खूप क्लोज. त्यांनी मला मुलासारखं सुद्धा सांभाळलं, भावापेक्षा असं म्हणेल मी. लाड केले जेव्हा, कारण मी ते एवढ्या खालच्या स्तरातून आलतो ना. आणि ते जे करत होतं त्यांच्या समोरची स्टोरी आहे पूर्ण. पैशाची सक्सेस स्टोरी नव्हती ती पैशाची सक्सेस स्टोरी होती. तर त्यांना त्याचं कौतुक होतं. त्यांनी मला ते झोपडपट्टीतलं घर बघितलेलं, माझी श्रीमंत पैसे येतानाचं बघितलेलं. त्या दरम्यान मेहनत पण केली, खूप प्रचंड मेहनत केली. पण दारूच्या व्यसनामुळे ती मेहनत लपल्या गेली. तर झालं काय, त्यांनी ते सगळं बघितलं. मला आज पण आमचे एवढे घनिष्ठ संबंध आहे एकतर्फी. मी त्यांना न चुकता आठवड्यात 15 दिवसात फोन करतोच. जनरल 10 पैकी 6 फोनमध्ये ते बिझी असतात. शेतकरी आहेत, काहीही कामात नसतात, कुठेतरी सटाके मारत बसलेले असतात. खूप प्रचंड शेती आहे त्यांच्याकडे, 150 एकर शेती आहे. पण तरीही ते असं काही खूप म्हणजे नांगर हातात घेऊन नांगरत असतात आणि माझा फोन उचलतात असं नसतं. किंवा 24 तासच काहीतरी मोटर बंद चालू करतात, पाणी आलं पाणी गेलं असंही काही नसतं. पण ते कुठेतरी कोणत्या त्यांच्या त्या मंडळीमध्ये बसलेले असतात म्हणून टाळतात. वाईट वाटतं, पण मी तरी तीच गोष्ट ध्यान ठेवतो की आपलं प्रेम आहे या व्यक्तीवर, आपण फोन करायचा. बऱ्याचदा मी ठरवतो की ह्यांना फोनच नाही करायचा. पण परत विचार करतो, ठीक आहे ना, आपण फोन न केल्याने काय होणार आहे? ते कधी 3 वर्षात एकदा करतील. त्यांचं तर मी कोणताच शब्द टाळू शकत नाही. त्या दिवशीपासून परत मैत्री तशीच सुरू राहणार. मग हा कशालाच ना, बरोबर. तो व्यत्ययच कशाला आणू? बिझनेस करताना तुम्हाला आलेली सर्वात मोठी अडचण काय? कोणता पण सुरुवातीपासून मध्ये आतापर्यंत तुम्हाला जे आठवतं की खूप अवघड आणि ते करायला? असं काय अवघड बघड, पैसे असेल तर धंदा चांगला चालतो. पण पैसे नसल्यावर धंदाच करू नये. तुम्ही तर पैसे नसताना केलं ना? नाही, माझ्याकडे पैसे असताना मी व्यवसाय सुरू केला, तर पैसे असताना सुरू केला. मी कोणतेही असं कुठून तरी मी काय झालं, मी ज्या कामात उतरलो ना, ट्रान्सपोर्टचं काम होतं. त्यात म्हणजे काय होतं, मी लायझनिंग एजंट होतो असं समजा तुम्ही. की उदाहरणार्थ तुमचं मटेरियल आहे, ते पाठवण्यासाठी ट्रक पाहिजे, तर मी 4 लोकांचे ट्रक आणून द्यायचो आणि तुमच्याकडून 10,000 घ्यायचो. ह्यांना आधीच सांगायचो तुम्हाला रोज काम देईल, पण यातले 1,000 रुपये माझं कमिशन राहील. तुम्हालाही सांगितलेलं असायचं की मी ह्यांना 9 देईल, एक तुम्ही मला डायरेक्ट द्या. तुम्हाला 4 ट्रक शोधायला जायचा वेळ नव्हता. ह्या 4 लोकांना व्यवसायासाठी रोज शोधायला वेळ नव्हता किंवा त्यांच्याकडे ते कॉन्टॅक्ट्स नव्हते. बिझनेस असाच असतो. कमिशन एजंट म्हणून त्याला काय एकदम लगेच समजणार. तर तो जो पिरियड होता ना, त्यात मला खूप काम मिळालं आणि त्यात मला खूप पैसे आले. मग त्यानंतर काही मटेरियल असायचं, ते एक्सपोर्ट व्हायचं, त्याच्यासाठी ट्रक लागायच्या. मग ते जे एक्सपोर्टर होते त्यांचे खूप महागड्या वस्तू किंवा खूप मोठा बिलिंग असायचं, त्यामुळे त्यांना 5-10 हजार रुपये असं काही वाटायचं नाही. मग त्यांच्याकडे जसं तुम्ही ट्रान्सपोर्टर आहे, तुमच्याकडे मी 1000च मागायचो. मग ते एक्सपोर्टर होते, पण त्यांच्याकडे मी 5000 मागितले. त्यांनी हा म्हणले, कारण त्यांना तर एवढ्या खालच्या लेवलला उतरून वेळच नव्हता काम करायला. बरोबर. ते जेव्हा करोडोत काम करतायत, ते कशाला 20,000ची ट्रक शोधत बसतील? 20,000 में कोयार आहे का गाडी भरणे खूप भरणं? त्यांच्यासाठी ते मल्टिपल करायसाठी फटाफट माणूस पाहिजे असतो. पटापट माणूस. बरोबर. तर तो मी त्यांना सापडलो. बरं, तो मी का सापडलो? तर परत तिथंच विषय येतो की ज्या व्यक्तींकडे मी होतो कामाला, त्यांनी मला सजेस्ट केलं की इसको अभी काम नाही, इसको दो. असे लोक जुळत गेले आणि तो जो फंडा होता ना की आपल्याला कुणाच चोऱ्या नाही केल्या, असं काय आहे. त्यामुळे तो व्यवसाय, मग ते त्यात खूप पैसे जमा झाले. मग ते खूप पैसे झाल्यावर काय व्यवसाय करावा, तर ज्यात ज्ञान होतं तर ते ट्रान्सपोर्टच होतं. मग ट्रान्सपोर्ट सुरू केलं. मस्त आहे. तुम्हाला कधी कशाची भीती वाटते का? आता नाही.
लहानपणी कशाची वाट म्हणजे प्रत्येक टप्प्यात कशाची वाटली? नाही, ते तर प्रचंड, म्हणजे लहानपणाची गोष्ट करताल तर भिण्यातच आयुष्य गेलं. काय असायचं, आई कधी येईल घरी, म्हणजे हे जे सिरियल पिक्चर सिरियल तशातला भाग होता. जेवायला काय असेल, खूप चित्र विचित्र. कारण कसं होतं, आता माझ्या बोलण्याला हे पण एक रिस्ट्रिक्शन येतं ना, की माझ्या बोलण्याने कुणाला तरी दुःख पोहोचू नये, म्हणून अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तिच्याची असायची भीती, असायची ही असायची, पण ती केली. मोठी सांगायसारखी भीती तर मी एवढं नक्की सांगेल की खूप मोठा माणूस होतो पैशाने, पण व्यसनामुळे मी 24 तास भीतीत असायचो. ते खूप वाईट. कारण मी 12 महिने गिल्टमध्ये असायचो. 12 महिने गिल्ट. नॉर्मल गोष्ट ध्यान घ्या ना, सिगरेट सुद्धा माणूस लपून पितं, घरात नाही पित ना. मग ते सिगरेट नंतर काहीतरी तोंडात टाकतं की ज्याने वास येऊ नये. मग ते सतत भीती ना, कोण बघतंय का, कोणाला कळतंय का, काहीतरी करतंय का, असं सारखं वागणं. हे मी सिगरेटचं उदाहरण देतोय. दारूचं त्याच्यापेक्षा भयानक ना. दारू नंतर अख्खं, म्हणजे मी बऱ्याचदा असं व्हायचं की सकाळी फोनबुक बघायचं होतं, ज्यांचं तोंड बघायचं नाही त्याला मी अर्धा तास बोललेलो असायचो. काय बोललेलं असेल माहीत नाही, कशाबद्दल माहीत नाही. ते म्हणजे त्याची भीती अजून. बरं, रोज सकाळी डोळे उघडल्यावर असे सगळे घरातले अशा बाजूला उभे असायचे. ती भीती असायची की आता काय सांगतायत हे लोक, का आता जेही सांगतील ते हाच असायचं. हो, सगळ्या पालथे कामं सगळ्याची भीती. ट्रान्सपोर्टचा बिझनेस आमच्यांना कोणाला माहीत नाही. समजा ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमध्ये एखादी गोष्ट जी बिझनेसमध्ये जो असतो त्यालाच माहिती, म्हणजे बाहेर नाही, मी सांगू शकतो पुन्हा करायचं असेल तर कोणाला. तसं नव्हतं विचारायला. मला असं विचारायचं होतं, मला विचारता नाही आलं. मला कळलं, तुम्ही बोला, मी चेष्टा करतो. बरंच असं होतं की एखादी बिझनेस, बरं ते रनिंगचं एक्झाम्पल घेतो मी. रनिंग करताना जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही हे विचार करून घेता, मस्त चालतं, तो एकांत व्यवसायाचा विचार लोकांना ऐकायला आवडेल. ट्रान्सपोर्टचं काय म्हणत होते तुम्ही? ते पण विचारायचं आहे मला, आणि मला पण इंटरेस्ट आला ऐकून घेऊ ट्रान्सपोर्टचं. तर बाहेरून वेगळं दिसतं, ते एखादा व्यक्ती पळतोय बाहेरून वेगळं दिसतं, फक्त थकतोय एवढाच विचार होता, त्यात विचारही येतात, ही गोष्ट दिसत नाही. बाहेरून जर मी एखादा ट्रान्सपोर्टच्या बिझनेसबद्दल पाहतोय तर मला लोक कनेक्शन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, पण ते करतानाच काहीतरी नवीन गोष्टी दिसतं. अशा कोणत्या ते मी करतानाच दिसेल मला? आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुटसुटीत काम आहे, काही खूप अवघड नसतं. त्यात फायदा काय माहिती आहे का, एक तर प्रचंड कॉन्टॅक्ट्स वाढतात. ट्रान्सपोर्ट म्हणजे तुम्हाला रोज एक बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे, आता मी जे ट्रान्सपोर्टमध्ये काम केलेलं आहे आणि जे ट्रान्सपोर्ट माझं आहे ते आहे व्हेकल कॅरियर. म्हणजे एका बजाज ॲटोच्या बनलेल्या ॲटो रिक्षा पुण्या मुंबईला बऱ्याचदा माझ्या ट्रकनी येतात. तर तो डीलर माझ्या परिचयाचा झाला, जिथं कुठं जातात ते परिचयात झाले. आता हा झाला सीमित जरी म्हणलं पण मोठ्या लेवलची ओळख झाली. बजाजसारख्या कंपनीमध्ये परिचय झाला, बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये परिचय होऊन गेला. आता दुसरा भाग असतो गुड्स कॅरियर, हे जे तुम्हाला माल वाहतूक करताना दिसतं. काही पण माल असो, लोखंड, सिमेंट, हे ते प्रचंड, हे जे काही माल वाहतूक असतं ह्यांचा रोजचा कस्टमर वेगळा असतो. रोज मटेरियल उचलायचं एकाकडनं असतं, नवीन मग व्यक्ती असतो, कोणी नवीन, आज ह्या कॉन्ट्रॅक्टरकडचं असतं, उद्या त्या कॉन्ट्रॅक्टरकडून, बरोबर, आणि सोडायचंही तिसऱ्याकडे असतं. एकाकडेच रोज वस्तू द्यायची नसती. बरोबर आहे, कारण झालं कॉन्टॅक्ट्स एवढे वाढतात की इन फ्युचर चांगलंरित्या जर काम केलं, चांगल्यारित्या म्हणजे काय, व्यावहारिक पैसे घेतले, वेळेवर काम वगैरे, वेळेवर काम केलं, वेळेवर पोहोचवलं आणि बोलण्यात थोडी चांगलीशी पद्धत ठेवली, चांगलं कम्युनिकेशन ठेवलं, तर ज्या एजन्सीकडून हायर केलं जातं त्याऐवजी भविष्यात असं होतं की ती पार्टी डायरेक्टच त्या व्यक्तीला फोन करते. कारण प्रत्येकाला माहिती असतं ना, एजन्सीला फोन करते, मग एजन्सी नितीनला फोन करते, मग नितीन त्याच्या ड्रायव्हरला फोन करतो आणि मग गाडी पाठवतो. मग जेव्हा माझं कम्युनिकेशन चांगलं आहे समजा गुड्स कॅरियरमध्ये, तर ती कंपनी काय करते, एक दिवशी मग नितीनला बोलवते की गाडी तर तुमचीच येते आमच्याकडे नेहमी, तर एक काम करा ना, आम्ही एवढं भाडं देतो, आम्हाला माहिती आहे की ह्यातनं 20% ते कमिशन घेतात, तर हे तुम्ही काय घेत नाही. तर मी म्हणतो त्यांना की आमचं रोजचं काम असतं, त्यानंतर एक काम करा, तुम्ही 10 ट्रकचं काम मी तुम्हाला देतो आणि हे पूर्ण पैसे तुम्ही घ्या, पण तुम्ही करा, आम्हाला पण एक कोणतरी जबाबदार माणूस पाहिजे आणि आम्ही 3 वर्षापासून बघतोय तुम्ही खूप जबाबदारीने काम करताय. अशा ऑपॉर्च्युनिटीज सहज येतात. सर्व्हिस सेक्टरमधला भाग आहे हा, असाच असतो. परत तिथं तीच गोष्ट आली की तुम्हाला प्रामाणिकपणा बाळगावा लागला. आता रेप्युटेशनचा मुद्दा आहे तो, प्रामाणिकपणाच म्हणता येईल त्याला.
प्रामाणिकपणामुळे रेप्युटेशन वाढते, रेप्युटेशन वाढले की विश्वास वाढतो. आता परत लोक म्हणतील प्रामाणिकपणा म्हणजे मग काय हा चोरी कुठंच नाही. व्यवसायात मुळातच आहे ना, नोकरी ही जगात एकमेव गोष्ट आहे जी इमानदारीची कमाई आहे. बाकी धंदा म्हणलं तर एकाकडनं 8 मध्ये घेऊन दुसऱ्याला 10 मध्ये विकायचं आणि 2 रुपयात घ्यायचे, म्हणजे आलंच खोटं बोलणं, म्हणजे आली चोरी. इमानदारी नाही आली तिथं. कोणताही धंदा असो, हा कमीत घेऊन जास्तीत विकण्यामधले पैसे आपले. मग ते रोखू शकत नाही म्हणून सरकार त्यावर टॅक्स लावते, म्हणून ते बँकेत टाकायला लावले, कॅश बंद केले. म्हणजे कुठून तरी ज्या गोष्टीवर वरून लगाम लावावा लागतो, म्हणजे ती गोष्ट चोरी नाही म्हणते आता का, आता त्यावर घर सगळ्यांचेच चालतात. पण इमानदारीची जर काही गोष्ट असेल तर ती नोकरी. का तर ठरवलेल्या कामाचे ठरवलेले पैसे मिळणार, ठरवलेलं काम नाही केलं ठरवलेले पैसे नाही मिळणार. हे इमानदारीचे पैसे. म्हणून एखादा अब्जोपती जरी माणूस आहे तर त्याकडे भांड्यावाले जे काम करतात तेच इमानदाराचा पगार पैसा. बाकी वरून काही येत असेल तर बेईमानीचाच पैसा, टॅक्स भरून कमवलेला. बरोबर. असं माझं ढोकळ हिशोब आहे. मी सुद्धा माझा जो व्यवसाय करतो तर त्यातलाच भाग आहे. आणि शक्यतो एखाद्याला सुरू करायचं त्याला किती भांडवल लागू शकतं? ट्रान्सपोर्टमध्ये कॉन्टॅक्ट चांगले असेल तर भांडवल तेवढे लागत नाही. जे काही वस्तू वाहन घ्यायला लागेल ते लागतात, पण ट्रान्सपोर्टमध्ये असं डोळे बंद करून नाही जात आहेत. आधी तिथं सगळ्यात सोपा भाग आहे की साडीचं दुकान टाकायचं असेल तर माणूस आधी साडीच्या दुकानात 6 महिने 1 वर्ष कामाला जातं. तसाच भाग आहे ट्रान्सपोर्टमध्ये. 1-2 वर्ष काम केलं मग स्वतःच लक्षात येतं की करायचा का धंदा नाही करायचा. शिकल्याशिवाय नाही धंदा करू कोणताच. त्या बाबतीत गुगल करून किंवा यूट्यूब बघून व्यवसाय नाही करता येत. त्याला अनुभवच घेतला पाहिजे आणि ज्यातलं ज्ञान आहे त्यातच धंदा केला पाहिजे. बरोबर. जनरल तुमच्या खास करून IT क्षेत्रातले ह्याच्यातले त्याच्यातले हॉटेलीला पैसे टाक, ह्याला टाक, त्याला टाक, प्लॉट घे. तो प्लॉट कोणता तरी आमच्यासारखा एखादा गुंठा येऊन तिथे झेंडा तरी लावतो ना, ते लिटिगेशनमध्ये टाकतो. तर ज्यातलं कळत नाही त्यात पडूच नाही. स्वतःचे पैसे दुसऱ्या चाकलीने लावो एवढा मूर्ख माणूस जगात कोण नाही. बरोबर. पैसे स्वतःचे अक्कल स्वतःच लावायचे. ज्यात आळस येतो पण लोकांना असं वाटतं. मग पैसे उडतात ना. बरोबर आहे. तुम्हाला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे का? तुम्ही वाचता पाहता त्याच्या तुम्ही कधी पॉलिटिक्समध्ये जायचा विचार केला आहे कधी? माझं क्षेत्र नाही, मला शिकायला खूप टाइम जाईल ना. जायचं इंटरेस्ट का नाही आहे का, आता आत्ता सुरू केलं तर आता मी 46 आहे, मला त्यात शिकायला जाईल 10 वर्ष 56. त्यानंतर शरीर किती काय देणार साथ देऊन देऊन. बरोबर. 60-65 म्हणजे जेव्हा माझा उमेदीचा टाईम येईल त्या व्यवसायातला, तो बिझनेस आहे, तेव्हा मी वयस्क झालेला असेल. बरोबर. पॉलिटिक्समधली कोणती गोष्ट तुम्हाला आवडते किंवा नाही आवडत? नाही, मी तुम्हाला बोलायला आवडतं त्याच्यावर? नाही, पॉलिटिक्स मला कोणाची भीती म्हणून नाही, त्याला काय खूप बहुरंग आहे. आणि मग उदाहरणार्थ आता आपण इथं ज्या काही ह्याच्यावर विषयावर बोलतोय समजा, तर ह्याला पॉलिटिकल काही जरी मुद्दा लागला तर येड्यांची भडीमार आहे ह्या सोशल मीडियावर. राजकारण हा चांगला व्यवसाय आहे, आपला फायदा जिथे ते आपण करावं. मी माझ्या इथल्या कॉर्पोरेटरला जर माझ्या इथलं काम चांगलं करतो त्या कॉर्पोरेटरला मत देणं एवढ्यापुरतीच भूमिका ठेवतो मी. आणि जर देशव्यापी म्हणलं तर मी हिंदू व्यक्ती आहे, तर मी हिंदुत्वाचा सोबत आहे. एवढा फंड क्लिअर आहे. समाजात काय अडचणी आहे सध्या तुम्हाला, तुमच्या व्यक्तिगत तुम्हाला जे दिसतं आसपास? अशिक्षितता. सगळ्यांचं शिक्षण झालंच पाहिजे, खालच्या दर्जापर्यंत शिक्षण झालं पाहिजे. जो समाज मागासलेला आहे, खास करून ज्या समाजाला टार्गेट केलं जाते असं वाटतं, त्यात शिक्षणाची कमतरता आहे. धार्मिक शिक्षण घरात ठीक आहे, पण पोट भरण्यासाठी अकॅडमिकच पाहिजे. तर ते शिक्षणाची कमतरता त्या कुटुंबातल्या मुलांना तरुणांना वाईट मार्गाकडे वळवत आहे. एवढं सोपं आहे. त्यात शिकलेला व्यक्ती गप जाऊन नोकरी करतं किंवा शांत व्यवसाय करतं, रिकाम्या भानगडीत पडत नाही. मी अशिक्षित आहे, मी शिक्षित व्यक्तीच्या प्रगतीला मला राग येतो, जलस होतो आणि मी वाम मार्गाने त्या शिक्षित व्यक्तीचे पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो. शॉर्टकट. सुशिक्षित माणूस जनरली शॉर्टकटच्या भानगडीत नाही पडत असं मला वाटतं. हो, बरोबर. मला एक गोष्ट तुमची खूप आवडली आणि जी मला वाटतं ती खूप आवडली.
तुमचे विचार खूपच स्पष्ट आहे, असं एका लाईनीत ते संपतात. आणि प्रॉब्लेम काय होतो, डँगलिंग करण्यात अर्थच नाही ना, हे बी आणि ते बी नाही. मला मी सर्व धर्म समभाव आहे आणि मी सेक्युलर आहे, कशाला ना, मी खोटं बोल. बरं किती वेळ चालेल हे, माझ्या वागण्यात मी क्लिअर असतो. मग एवढं उगाच मी इथं तुमच्या समोर काहीतरी बोलायचं, कोणाला ते मला कोणाला खुश करायचंच नाही आहे ना, आणि कोणाला दुखवायचंही नाही आहे. फंडा क्लिअर. फक्त पॉलिटिक्स बद्दल नाही विचारत आहे मी, बिझनेस नाही, झालं, उदाहरण काही पण दिलं. झालं. मस्त आहे. एका लाईनीत तुमच्या तितकी स्पष्टता आहे जेवढं लोकांच्या आयुष्यात येत नाही. पैसे गेले. मी ट्रान्सपोर्टचा धंदा डायरेक्ट सुरू नाही केला. माझ्याकडे खूप पैसे आले तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं की आपण ट्रान्सपोर्ट व्यतिरिक्त काहीतरी करू, आणि ते व्यतिरिक्त करताना माझे खूप पैसे खर्च झाले. आणि त्यानंतर मी ज्यांच्याकडे कामाला होतो त्यांच्याकडे गेलो, जाधव साहेबाकडे पुण्यातच, आणि त्यांना विचारलं की सर मी काय करू. तर त्यांनी एवढीच एक लाईन, तुला काय कळतं, म्हणजे ट्रान्सपोर्ट. मग तेच केलं पाहिजे. ती लाईन पैसे खर्च केल्यावर कळली होती ना, त्यामुळं मला ते एकदम ठाम डोक्यात पडलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यात शिकलो त्यात पैसे लावताना मला जास्त गम होत नाही का. ते ठीक आहे ना, तेवढं 19-20 मला माहिती असतं माझ्या चुकीने आहे. कुणीतरी तिसरा सांगतो म्हणून करायचं आहे, एवढं व्याकल तर मी नाही आहे. बरोबर. सध्या तुमचे काय ध्येय आहेत आयुष्यात सध्या? म्हणजे बऱ्यापैकी आयुष्य गेले, बऱ्यापैकी बाकी आहे. जेवढं आता राहिलेलं लाईफ आहे ना, चांगलं काम करायचं, ज्यातनं चांगल्याची व्याख्या परत मी जी सुरुवातीला बोललो तीच आहे. चांगल्यातली व्याख्या, मला जगण्यापुरते पैसे आले पाहिजे. पैशाला जादा प्राधान्य देते ना जग, त्यामुळे पहिलं उत्तर त्यांचं की जगण्यापुरते पैसे, गरजेपुरतेच, गरजेच्या पलीकडचे नकोच आहे. कारण मला 36 शौक आहे, मला लगेच कार लागते, मला लगेच हे होतं, जेवढे पैसे येईल ना, तर गरजेपुरते पैसे. आणि मी रोज माझ्या दिवसातला अर्धा टाईम मी जे समाजाला देणं लागतो, ज्यांच्यामुळं मी जिवंत आहे, तर माझं पुढचं काम व्यसनाधीनतेवर राहणार आहे. ह्यानंतरचं पूर्ण लाईफ माझा हाफ डे जो आहे हा समाजात व्यसनाधीनता कमी कशी होईल ह्या शब्दाचं खोल भाग आहे बरं. म्हणजे मी कोणतं दारूबंदीवर मोर्चे काढत नाही बसणार आहे, तो रिव्हेन्यूचा भाग आहे. मी अशा कोणत्याही भानगडीत पडणार नाही ज्याने त्याचा पॉलिटिकल स्टंट होईल, शासकीय काही मी कामात डिस्टर्ब आणेल, नाही. मला व्यसनाधीनता कमी करायची किंवा रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे. तरुणांपाशी जायचं आहे, भाऊ मी चांगला होतो, व्यसनाधीन झालो, बर्बाद झालो, आता मी नीट आहे. ह्या नीट होण्यासाठी मला हे टूल्स कामी आले. मी माझी एवढी शेअरिंग सांगणार आणि तिथून जाणार. असं मी महाराष्ट्र पिंजून काढणारे येतं काही महिन्यांपासून सुरू करणारे. ह्याचा काही म्हणजे फॉलोअप चालू केलेला आहे. तो फॉलोअप लिगल फॉलोअप झाला की त्याचं प्रोग्राम बनवणार आणि गावोगावी प्रत्येक शहरात प्रत्येक ठिकाणी मी संभाजीनगरपासूनच सुरू करणार जिथं मी राहतो आहे. ह्या कामाला मी निशुल्क देईल. ह्यातनं जर कुणी उदाहरणार्थ मी तुमच्या ऑफिस स्टाफला, तुमचा 50चा ऑफिस स्टाफ आहे, तुम्ही तिथं एक प्रोग्राम ठेवू इच्छिता की नितीनजी तुम्ही या आणि आम्हाला व्यसनाधीनता काय आहे ही समजून सांगा, ह्याच्यात कसा अडकतो माणूस. माझी स्टोरी तर एक्झाम्पल म्हणून आहे, पण आता बराच टाईम त्यात राहिल्यामुळं आणि मी डॉक्टर आनंद नाडकर्णी, बाबा अवचट, मुक्तांगण रिहॅबिलिटेशन सेंटरचे मुक्ताताई, मी ह्यांचा फ्री व्हॉलंटियर आहे आणि सोशल मीडिया फॉलोअर नाही आहे, मी ह्यांचा ज्ञानाचा फॉलोअर आहे प्रॉपर. मी ह्यांना सगळ्यांना वाचतो, ऐकतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर त्यांच्याकडून ज्या शिकलेल्या गोष्टी त्या समाजात पसरवायच्या त्या माध्यमातून. आणि तुमच्या इन्स्टिट्यूटला तुम्ही मला बोलवलं, बोलायला लावलं, तासभरात मी जे काही बोललो त्यातनं तुम्ही मला काही मानधन दिलं, ते मानधन मी माझ्या संस्थेत जमा करणार. जी संस्था आम्ही उभारली त्या संस्थेचा अर्ध मी तुम्हाला सांगितलं, ती आता आम्ही तिथं बांधतोय. तिथं खाली आम्ही वाचनालय बनवणार आहे आणि वरती पर्पज एक हॉल बनवतोय, ज्याच्यात कधी आरोग्य शिबिर असतील, कधी मेंटल हेल्थवर डॉक्टरांना मी इन्व्हाइट करून बोलायला, कधी वुमन बायांनी वस्ती बाजूला एक झोपडपट्टी, आम्हाला एक तो चांगला कॅची एरिया मिळाला की बाजूला झोपडपट्टी आहे, तिथल्या ताई लोकांना काय व्यवसाय सुरू करता येईल त्याच्याबद्दल आम्ही डोकं लावणार आहे. लेडीजला घरातल्या जेंट्सच्या दारूमुळं होणारा मानसिक जो सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आहे त्यातनं तिला कसं बाहेर काढता येईल
त्याच्यावर एज्युकेशनल कॅम्प असणार आहे, अर्धा तासच येऊन बसवणार तिथे. आणि तिथलं माझं एक चांगलं, मला पुण्यातलेच आमचे एक चांगले मित्र आहे अनिर्भर सर म्हणून, ते मला मदत करणार आहे त्यात, की आम्ही तिथं आयुष्यभर, स्वप्न तर असंच आहे, बघू ते किती खऱ्यात उतरतं, मिल्स आम्हाला गरजूवंतांना जेवण हो पुरवायचं, ते असं सगळं आहे तिथलं. मिल्सचं कितपत सक्सेसफुल माहीत नाही, कारण त्याच्यासाठी खूप वेगवेगळ्या ह्याला सामोरे जावं लागतं. पण बाकीचं जे आहे तिथे एक लायब्ररी, ई लायब्ररी, आणि दुसरं म्हणजे मल्टीपर्पज एक हॉल, आणि तिथं ॲक्टिव्हिटीज ज्या समाजाच्या कामी येईल हे करणार. आणि मी हे जे काही, आम्ही आणि माझी टीम, आम्ही एक टीम म्हणून काम करतो आहे सध्याला. आम्ही जिथं कुठं लेक्चर्सला किंवा काही टॉकला जातो, तिथून येणारं मानधन त्या संस्थेत जमा करतो, आणि बरेच लोक आम्हाला डायरेक्टली मदत करतात. तर यासाठी मी माझं पुढचं आयुष्य देणार आहे. जबरदस्त. माझा असा प्रश्न आहे की खूप थोडासा वेगळा याच्यातून, थोडासा गंभीर आहे, पण तुम्ही मेल्यानंतर लोकांनी कसं आठवलं पाहिजे तुम्हाला? मग काय संबंध, मी माझे अवयव दान करून टाकलेले आहे, त्यामुळे तोही मॅटर सॉल्व आहे. लेगसी असा काही विचार तुमच्या डोक्यात कधी? मग मी मेल्यानंतर माझा काही संबंधच राहत नाही जगाशी. बरोबर आहे. तुमचे विचार खूपच स्पष्ट आहे, एकदम एका लाईनीत. त्याला काय होईल, जास्त रेंगाळण्यात, फिल्मी बोलण्यात अर्थच नाही ना. त्या आप मेला जब जोड असं काही नसतं. सगळ्याला सगळे डोक्यात विचार असतं. ज्या दिवशी माझ्या डोक्यात आलं ना, त्या दिवशी मी हे करून टाकलं की असेच जाळून टाकणार आहे ना, तर काही पार्ट्स कामी येतील लोकांच्या. आणि मेल्यानंतर काय मजा आहे, जिवंत तेव्हा मजा करू ना. आणि माझी मजा करायची पद्धत मी तुम्हाला सांगितली, काम करणे. मी आता ज्या संस्थेत काम करतो ना, तिथं मी स्पोर्ट्स म्हणजे क्रीडा संचालक म्हणून आहे. मागचं 1 वर्ष झालं आहे मला तिथं काम करून. मी कार्यपद्धती शिकलो तिथं, छान अपमान सहन करून बरं का. म्हणजे मला माझा मुलगा म्हणला एक दिवशी की पप्पा तुम्ही काय काम करताय, ठीक आहे ना, त्यातनं तुम्हाला काही पैसे मिळत आहेत, पण त्यापेक्षा खूप पैसे तुम्हाला येत आहेत तिथं, किंवा नसेल येत तरी हरकत नाही, तुम्ही बोलणी काय खाताय. अरे म्हटलं मी शिकतोय. माझ्यासाठी ती संस्था, ते शैक्षणिक संस्था आहे खूप मोठी, ती एकदम नवीन आहे. मग तिथं मला बॉस आहेत, तिथं त्यांचे अजून सगळे ते स्ट्रक्चर आहे. मग ते प्रत्येक स्ट्रक्चरचा सॅटिस्फॅक्शन, वर्क सॅटिस्फॅक्शन म्हणून, आपण इगो सॅटिस्फॅक्शन म्हणणं अपमान होईल. मग ते वर्क सॅटिस्फॅक्शन करून देण्यासाठी त्यांच्याकडे एक्झिस्टिंग जे लोक होते आणि आहेत ते त्यांच्या स्ट्रक्चरमधले पुस्तकी. मी प्रॅक्टिकल व्यक्ती आहे, तर मी पहिलं वर्ष शिकण्यात, आणि काही तिथले लूप होल्स, ते धंद्यावाईक लोक नाही आहेत, मी प्रॉपर धंद्यावाईक आहे. त्यामुळे मी माझ्या धंद्यातल्या तिथं टॅक्टिक्स वापरल्या, आणि जे जे लूप होल होते ते त्यांना शोधून दाखवले की इथं चोऱ्या होत आहेत, इथं हे प्रॉब्लेम होतात. आणि बऱ्यापैकी मोठी रक्कम, म्हणजे माझे 4-5 वर्षात जे ते मला देणार आहेत तेवढे त्यांचे पैसे मी गेल्या 4 महिन्यातच वाचवले. आणि कागदावर असतं ते, त्यामुळं माझा गिल्ड चाललं गेला की मी इथं फुकटचा पगार खातो का. तर नो, मी कामाला लागल्याच्या 4 महिन्याच्या आत त्यांचे पुढचे 5 वर्षाचे पैसे वसूल करून दिलेले आहेत. त्यांनी मला कधीही काढावं, मी अहंकार नाही आहे. त्यांना फायदा होत नसेल माझा तर काढतील, मीही माझ्याकडे असणाऱ्या व्यक्तीला तसंच करेल ना, मी का जबरदस्ती पैसे देऊन पाळेल. पण त्या संस्थेकडनं मला खूप काही शिकायला मिळतंय की कसं काम करतात, एक चौकोन कार्यपद्धती काय असते. नुसतंच वाचलेलं आहे ना की संस्था कशी चालते. चौकोन कार्यपद्धती म्हणजे प्रत्येकाला दिलेलं काम ते कसं करून घ्यायचं. कॉर्पोरेट वेगळं, कॉर्पोरेटमध्ये कामावून काढलं जातं, पगार कापला जातो. इथं कामावून काढायचं नसतं. ही सामाजिक संस्था आहे ना, ट्रस्ट आहे, त्यामुळे इथं तुम्हाला सगळ्यांना सामावून घ्यायचं असतं. चुका पोटात टाकायच्या नसतात, पण चुकांना उग्र उत्तर नसतं किंवा पनिशमेंट सचाच नसते. तिथं त्यात सुधारणा, त्या व्यक्तीत सुधारणा. मग अशा परिस्थितीमध्ये लोकांना जबाबदार ठरणं अवघड जातं का त्यांच्या कामासाठी? कामासाठी जबाबदार तर माझी कामाची पद्धत अशी आहे ना की मी एवढं एकरूप होऊन लोकांसोबत काम करतो. मी कधी बॉस मला बनायचंही नव्हतं आणि मी कधी बनणारही नाही. तेही कामाला आहे आणि मीही कामाला आहे. दोघांचा मालक संस्था, आणि संस्थेचं हित हे मी माझ्या जॉईनिंगच्या दिवशी ज्यांची संस्था आहे त्यांनाच सांगितलं की मी एकच काम करेल, तर संस्थेचं हित बघल, दुसरं काम मी नाही करू शकत. हा मग ऑटोमॅटिक सगळ्यांसाठी नियम झाला. बरोबर. फक्त एवढं मी सॉफ्ट व्यक्ती,
मी काय कोणावर, कारण माझा हार्डनेस कोणाला सहन होणार नाही, त्यामुळं मी सॉफ्ट राहूनच आयुष्य जगायचं आता. म्हणजे मी छान कूल माणूस आहे, म्हणजे शांत प्रकारे मी एखाद्याचा हात धरून करवतीने हळूहळू कापत बसू शकतो, मी अशा व्यक्ती आहे. पण हा भाग होता क्रूरतेचा, तेव्हा मी रागात माझे डोळे लाल असायचे आणि मग मी त्याच्यासोबत ते वागल. आता मी तसं नाही तर शांततेत त्याला एखादा अभंग ऐकवत ऐकवत कापू शकतो. मला माझं पर्टिक्युलर आहे, जिथं नुकसान आहे तिथं नुकसान आहे, संस्थेचं नुकसान होता कामा नये. बरोबर. असं साधं सोपं आहे आपलं, शिकत राहायचं. मला मी म्हणलो ना परत तोच विषय की मला शिकाय खूप मिळतं तिथं, तर ते शिकत राहणार मी. आणि ते त्यांच्या आणि माझ्या दोघांचं विन विन पोझिशन आहे. तिथं फायदा होईल, संस्था मोठी होईल, मुलं बनतील काहीतरी, तिथं जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यामध्ये फिटनेस अवेअरनेस होईल आणि मी माझं फिटनेस कायम ठेवतो. मला जे काही छंद आहे स्विमिंग, सायकलिंग, रनिंग, मी ते त्या प्रिमायसेसमध्ये, मी माझ्या कामाच्या ठिकाणी सायकल वापरतो, मी माझ्या 4 चाकीनी कामापर्यंत जातो, पण तिथल्या दिवसभरच्या दिनचर्येमध्ये पूर्ण एरियात फिरायला. हा मी 100% हेच वापरतो, सायकलच वापरतो. तर सायकल सुरुवातीला बऱ्याच लोकांना किंवा कोणीच लोकांना तर गिनतच नाही, मलाच असा फील आला की असं तो आहे ना की आपण दाखवायला वापरतोय, पण कुठेतरी असा एक टच आला की असं ठीक आहे ना, लोकांना टच पोचला तो की हे सायकलच वापरतात, मग ठीक आहे, कुणी एक जणांनी जरी वापरलं तरी मला फायदा आहे. स्पोर्ट्समध्ये माझा एक स्वतःचा व्यवसाय आहे. कुणी मला विचारलं तर मी माझ्या मुलाचा नंबर देतो त्यांना, मी पूर्ण ब्रीफ पण करत नाही की काय म्हणजे तिथं काय आहे काय नाही आहे. ह्याचं एक तर तो व्यवसाय माझ्या मुलाला बघायचा आहे, आणि दुसरं मी एक गोष्ट सांगितली की ते 4 गोष्टी विचारत बसतील, आणि मी त्या संस्थेचं काम करतो आहे आता प्रायोरिटीने, मी डायव्हर्ट होणार ना. मला माझंही फंडा क्लिअर ठेवायचं आहे, आणि ज्याच्यासाठी व्यवसाय खोलला तो बघल ना, उलटा आपण एक कॉन्टॅक्ट दिला त्याला. बरोबर. का कोणता व्यवसाय तसा तो? सायकल स्टोअर आहे मोठं, सायकल स्टोअर, संभाजीनगर, नेराला बाजारमध्ये आहे. मस्त. आजकाल ते खूप लाईटली घेतात ना घरचे किंवा काही कॉर्पोरेट्समध्ये, तर इतक्यात दारू म्हणजे खूपच साधारण गोष्ट झाली मुळात समाजात. तुमचे काय विचार आहे लागेल? कारण पार्टी म्हटलं लोकांना दारू पाहिजेच असते, मित्र भेटतात तर लोकांना दारू पाहिजेच असते, असं खूप जागी होतं आहे. काही लोक सांगतात आम्ही पोरांना आमच्यासोबतच पिऊ देतो वगैरे. नाही म्हणजे त्या लोकांबद्दल तर म्हणजे माझं क्लिअर, म्हणजे मी त्यांना मूर्ख म्हणेल. माझं एखादं काम अडलेलं असेल तर त्यांनी कॅन्सल करावा, हे ऐकल्या असे व्यक्तीकडे मला काम घेऊन जाणंही नाही आहे की जे स्वतःच्या आपत्त्यांना घेऊन बसत असतील. म्हणजे दारू, आपलं अपत्य आपल्यासमोर दारू पितंय आणि खूप दारू पितंय आणि हे त्याला मान्य आहे, अशा व्यक्तींनी नक्कीच घरात दारू प्यावी. हा म्हणजे समोर वाटोळं दिसतंय आणि ते करतात. आता होतं काय, ते हा तो विचार मॉडर्न दाखवण्याच्या चक्करमध्ये जातात लोक. आम्ही आमच्या मुलांसोबत घरीच पितो. मी तुम्हाला उदाहरण देतो आमच्या स्पोर्ट्स क्षेत्रातलं. आता हे दाखवलं जातं की मोठ्या मोठ्या मॅचेस जिंकल्या तर शॅम्पेन फोडतात. आपल्या भारतात नाही फोडतो, हे विदेशात फोडतात. आपल्या भारतात कुठेच शॅम्पेन नाही फोडत. आणि ज्या कोणत्या प्रायव्हेट क्लब्समध्ये फोडल्या जात असतील त्यांचं सोडून द्या येड्यांचं, पण कोणतेही खेलो इंडिया आहे, असे मोठे मोठे गेम्स आहेत जे भारतात होतात आणि ते जिंकल्यानंतर तिथं प्लेयरला शॅम्पेनची बॉटल उघडे दिला, असं कोणताही गेम नाही आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये संस्कृतीतच आहे, त्यांची संस्कृती आहे, आपल्याला त्याच्याबद्दल बोलण्यात अर्थ नाही आहे. दुसरा भाग, आपल्याकडं काय येडेपणा होतोय की जे खेळाडू लोक आहे ना, ते लोक आमचे रिक्रिएशनल प्लेयर्स म्हणतो मी, बाकीचे तर सोडून द्यायचे, म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांबद्दल तर मी नाव घेणारच नाही. जे माझ्यासारखे लोक आहेत हे छोटंसं अचिव्हमेंट मिळवून आले की दारूसोबत फोटो टाकतात फेसबुकवर. सोशल मीडियात आता आयुष्यातला लय मोठा भाग झाला आहे ना. हो, दारूसोबत फोटो टाकतात. म्हणजे त्यांचं सेलिब्रेशनचं स्वरूप काय दाखवतात, तर दारू पितात. आणि तो स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करून आला, तो दारूचे फोटो टाकतोय. म्हणजे काय नेमका मेसेज काय देतोय भाऊ? म्हणजे हेल्थ खेळायचं की नाही खेळायचं? हा, म्हणजे हेल्थचा मेसेज देतोय काय? हेल्दी ॲक्टिव्हिटी केल्यानंतर दारू पिलं चांगलं असते हे? असे जे काही लोक आहेत त्यांना तर हात जोडून विनंती आहे माझी
की ठीक आहे तुम्ही करताय तर तुम्ही प्रायव्हेटमध्ये पर्सनलमध्ये तुमचं वैयक्तिक आयुष्य आहे, पण तुमचे फॉलोअर आहे ना बॉस. नितीन घोरपडे एखाद्या सायकलिंग ॲक्टिव्हिटी करून येतोय, मोठी ॲक्टिव्हिटी करून येते की जी हजारो लोकांमध्ये नाही करता येते, असे त्याचे त्या फेसबुकवर फॉलोअर आणि फ्रेंड आहे 5,000-5,000 की ज्यातनं त्यातनं अर्ध्या लोकांना ती ॲक्टिव्हिटीच माहीत नाही किंवा करताच आली नाही कधी आयुष्यात. ती नितीन घोरपडे करून येतोय आणि तो ग्लासेससोबत आणि ब्लॅक डॉगसोबत आणि अमुक धमू दारूसोबत तो फोटो टाकतोय पिताना आफ्टर अचिव्हमेंट. काय मेसेज जातोय बावळटासारखा, तर ते नाही केलं पाहिजे. सोशल मीडिया आणि जे पण कंटेंट क्रिएट होतो असं शक्यतो चित्रपटांमध्ये याच्यात खूप दिसतच नाही की एखादा हिरो हे जिंकले काहीतरी श्रीमंत माणूस ते दारू पिताच आहे, त्याचाही खूप प्रभाव पडतो वाटतं. डेफिनेटली. अजून शराबीतले सगळे गाणे माहिती आहे मला. शराबी अमिताभचा सगळ्या पिढ्यांना माहिती आहे. आता ते काय ॲक्टिंग एवढ्या मोठ्या माणसाबद्दल बोललं पाहिजे का ना बोललं पाहिजे हा भाग बाजूला. अमिताभ बच्चनजी हे नाव एक मिनटं बाजूला काढू. मी तेवढा मोठा ह्या जन्मी नाही होऊ शकत की त्यांच्याबद्दल मी टिप्पणी करावी. पण कोणताही कलाकार उघडपणे अख्खा एक पिढीला दारूबद्दल पूर्ण पॉझिटिव्हच, आणि असे बरेच कलाकार आहे जे पूर्ण पॉझिटिव्ह त्यांनी रोल केले आणि अख्खी पिढीच्या पिढी त्यात. तर हे काय असेच स्टोऱ्या बनल्या का? ह्या स्टोऱ्या अशा थोडी बनल्या असेल, ह्याच्या मागं किती मार्केटिंग असेल. शराबी पिक्चरचं जर उदाहरण घेतलं तर लिकर इंडस्ट्रीने किती स्पॉन्सरशिप केली असेल, खूप स्पॉन्सरशिप दिली असणार. तुम्ही सगळे तरुण आता जे ऐकतात हे तुम्ही हुशार आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना सिम्पल की एक पेन घेऊन जर तुम्ही एखादी क्लिप टाकताय तर त्या पेनकडे तुम्ही पैसे मागू शकता. त्या म्हणजे पेन हातात घेऊन एखादी गोष्ट चांगली बोलायची झाली तर रेनॉल्ड्सचं आहे तर तुम्ही रेनॉल्ड्स कंपनीला मेल टाकू शकता की मी अशा गोष्टीवर लेक्चर द्यायला चाललो आहे आणि हे लेक्चर UPSC क्रॅक करणारे सगळे मुलं ऐकणार आहे, उदाहरण देतोय. आणि त्या दरम्यान मी तुमचा पेन हातात नाचवल आणि फोकस, तर मला काही पैसे तुम्ही देऊ शकतात काय ब्रँडिंगचे, तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. आणि डेफिनेटली पॉझिटिव्ह रिप्लाय याचे चान्स आहे त्यांना जर त्यांचा कस्टमर क्लिअर दिसतोय, ब्रँडिंग योग्य ठिकाणी म्हणजे अकॅडमिकमध्ये ब्रँडिंग करताय म्हणजे डायरेक्ट कस्टमरकडे ब्रँडिंग व्हायला लागले आणि तुम्ही त्या म्हणजे तुम्ही UPSC क्रॅक केलेले किंवा तुम्ही त्या टीचिंगमधले म्हणजे तुम्हाला फंडिंग येणार. पण हे चांगल्या मार्गातले झाले ना. तर किती सिंपल गोष्ट आहे, एवढा मोठा त्या ब्लॅक अँड व्हाईट काळात ह्या लोकांनी कसं डोकं लावलं असेल आणि किती पैसे विनाकारण थोडी एवढं मोठं ABCला कोसळतं. शेवटी कर्म आहे ना. बरोबर. मोठे मोठे ॲक्टर्स आज पण ते ऑनलाईन गेमिंगचे हे करतात, त्यांच्या मुलांना द्या बरं खेळायला, म्हणाल रम्मी खेळायला. बरोबर. विमल गुटखा, हा गुटखा, पान मसाला त्यांच्या पोरांना देत नाही ते खायला. नाही देणार. बरेच ऍक्टर्स वगैरे ज्याचे पण ते ऍड करतात ते स्वतः नाही कंझ्युम. मला वैयक्तिक त्या कोणाचं नाव घेऊन म्हणायचंच नाहीये, पण थोडी तर माणुसकी ठेवा यार. म्हणजे त्यामुळं मी बाकी जगाचं सोडून द्या, मी काय वागायचं ना हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे ना, तर मी मला सुधारायला जर माझी कृती काय आहे हे कामाचं आहे. एखाद्या व्यक्तीला ॲडिक्शन झालंय हे कसं कळतं की एखाद्या गोष्टीचं? थोडक्यात दारूवर बोलू शकतो चांगलं, कारण बाकीच्या ॲडिक्शनबद्दल कशाला बोलून. ज्यात माझं त्यातल्या त्यात एक अजून साधा फंड आहे की ज्यात मला अनुभव नाही आहे ते मी डायरेक्ट कट मारतो की यातलं मला माहीत नाही आहे, ह्यातलं ज्याला माहीत असेल त्याला विचारा. कारण सल्ला किंवा काही पण बोलबच्चन करण्यात अर्थ नाही ना ज्यातलं माहीतच नाही आहे. दारूबद्दल मला माहिती आहे की दारूचे ना आयडेंटिफाय करायचं म्हणताय तुम्ही की व्यसनी. शक्यतो तुम्हाला असेच लोक भेटतील जगात, भारतात म्हणू आपण जगात म्हणण्यापेक्षा, पण खरंच जगात म्हणणं पण वावगं नाही राहणार. मी कधी कधी पितो, हो मी फक्त पार्टीत पितो, आपलं पिणं तुला तर माहिती नाही एवढंसं राहतं, त्यानंतर आपण एवढं मटण खातो असं काहीतरी. बघा दारुडे पण किंवा व्यसनाधीनता ओळखण्याचे माझे ओळखण्याचे साधे काही टप्पे आहेत की मला माझ्या स्वतःच्या नजरेत मी पडतोय का असं मला फील होतंय का हे मी तपासणं गरजेचं आहे. कारण ते फक्त मीच तपासू शकतो. मला गिल्ट येत आहे का, माझी तब्येत वारंवार खराब होते का दारूमुळं, मला दवाखान्यात जावं लागतंय का, डॉक्टर मला म्हणतोय का वारंवार की भाऊ तर आता लिव्हरला लागायला लागले, दवानी घ्या, हळू घ्या, माझे अपघात होत आहेत का, माझ्या घरातलं वातावरण दारूमुळं खराब होतंय का,
माझं कामाचं ठिकाण खराब झालं का? खराब झालं का म्हणजे काय की मी कामावर जाताना माझा जो क्लोजवाला येतो तो म्हणतात तुला कळतंय का? वास येतोय अजून पण तुझा. किंवा काल रात्री तुला कळत होतं का तू बॉसला काय? असे सगळे. काल रात्री तुम्हाला फोन करून काय बोलत होता कळलं का? माझ्या बायकोने फोन उचलला होता, तू काय बोलत होता? असे इन्सिडेंट सारखे होत आहेत. मला सकाळी आठवत नाही आहे, मला पैशाचाच हिशोब लागत नाही आहे, संध्याकाळ झाली की घंटी वाजते, चाललं आहे थोडीच म्हणून मी घरचा फोन आला की आलोच 10 मिनटात, आलोच 10 मिनटात, आलोच 10 मिनटात करतोय. ह्या अशा काही सिम्पटम आहेत. मला दारुडेपणाचा आजार झालेला आहे. दारुडेपणा हा एक आजार आहे बरं का. म्हणजे WHO डिक्लेअर केलेलं आहे की HIV एड्स 1 नंबर आहे जगात, 2 नंबर कॅन्सर आणि 3 नंबरला अल्कोहोलिझम. अल्कोहोलिझम हा एक आजार आहे क्लिअर डिक्लेअर्ड की जो माणसाला व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकरित्या खराबा करतो. शरीर खराब होतं दारूमुळं. त्याला वारंवार शरीर नीट ठेवायसाठी दारू प्यावं लागते, डिपेंडन्सी येऊन जाते. मानसिक तर विचारच म्हणजे दारूशिवाय काही गोष्टी करायच्या, स्टेज डेअरिंग दारूशिवाय नाही, 4 लोकात दारूशिवाय नाही, कोणतीही गोष्ट दारूशिवाय नाही. हॅप्पी, खूप हॅप्पी, मॅच जिंकली दारू, हारलो दारू, प्रमोशन दारू, डिमोशन बॉसशी नाही पटलं दारू. सगळ्या गोष्टींचं उत्तर दारू काढतोय. तर मानसिक अधोगती झालेली आहे. आणि स्पिरिच्युअल बँकरप्सी, आध्यात्मिक अधोगती असे म्हणू आपण, की समजून ये ना की आई समोर बसलेली आहे, मी ग्लास भरतोय, पोरांसमोर मी दारू पितोय, पोरांना म्हणजे घरात बसतोय, तो पाणी आण, बायकोला म्हणतो तो भजे टाक. ही स्पिरिच्युअल बँकरप्सी आहे. आपण बँकरप्सी फक्त पैशाची ऐकतो, स्पिरिच्युअल बँकरप्सी आहे. स्पिरिच्युअल शब्द आला की आपल्याला वाटतं हळदी कुंकू बुक्का घंटी वाजत चला देवघरात. तर नाही, स्पिरिच्युअल बँकरप्सी ही आहे. कारण नॉर्मल माणूस नाही आई समोर ग्लास काढणार. पिणारा जरी असला कधीमध्ये पिणारा, तर लपून पिऊन घरी फोन करतो बायकोला, आई झोपली का किंवा पोरं झोपले का, मग येऊन गप. पण जो दारुडा झालेला असतो, व्यसनी झालेला असतो, दारुडा शब्द ऐकायचाही नसतो लोकाला, व्यसनी जो झालेला असतो ना, तो ह्या लिमिट्स मोडून टाकतो. अशा लोकांना मदतीची गरज असते. मग मदत कशी देता येईल? तर अल्कोहोलिक अनॉनिमस सारख्या, मी अल्कोहोलिक अनॉनिमसचा सभासद आहे. अल्कोहोलिक अनॉनिमस सारख्या संस्था जगभर काम करतात. वेबसाईट गुगलवर अवेलेबल आहे. AA टाकलं तरी अवेलेबल आहे, AA.org, AA इंडिया टाकलं की त्याचे सगळे डिटेल्स येते. व्यसनमुक्ती केंद्र आहेत, मुक्तांगणसारखे, जे बऱ्याच वर्षांपासून काम करतात, त्यांचा सल्ला घेऊ शकतो. मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेता येतो. ह्या सगळे त्यातनं मार्ग आहेत. आता फसवेगिरी कुठं? तर फसवेगिरीबद्दल तो पार्ट अजून तिसरा आला, ते त्याच्यात घुसणं नको. ह्या सगळ्या सिम्पटम्स आहेत. या परिस्थितीमध्ये बऱ्याचदा जो व्यक्ती व्यसनाधीन झालेला असतो तो घरच्यांशी चांगला वागत नाही, वाईटच वागतो थोडक्यात. ते त्यांची म्हणजे ते मनाने वागतात का तसं, की ते काय गोष्ट? मला व्यसन झालेलं असतं ना, तर मला दारूच्या विरोधात बोलणारं कोणच पटत नाही. आणि दारूच्या विरोधात सगळ्यात जास्त जर कोण बोलत असेल तर माझे घरचे, मग ते सगळ्यात मोठे दुश्मन. कारण दारुडेपणा हा नकारात्मकतेचा पण आजार आहे. डिनायल, डिसीज ऑफ डिनायल. तर कशालाही म्हणतो, म्हणजे डिनायलमध्येच असतो. खूप दारू पितो तर नाही, खूप कधी कधी मला प्यावंच लागते, कामाचं टेन्शन असतं, काही उत्तर मला साहेब लोकांसोबत बसावं लागतं, नाही तर पैसे कसे येतील, असे काहीतरी तो डिनायल मोडमध्येच असतो. माझं नशीबच खराब आहे, मला बायकोच भंगार भेटली, माझ्यासोबतच असं होतं. डिनायलमध्ये असतो 12 महिने. बऱ्याचदा असंही होतं ना की लोक खूप प्रेशरमध्ये असतात, मग तेव्हा ते पितात आणि मग ते सवयच लागते त्यांना. तर प्रेशरचं उत्तर ते निघणं ते आता 1 to 1 बेसवरच आहे. प्रेशरचं उत्तर दारू कसं असू शकते? प्रेशर कोणत्याही व्यवसायाचा असो का नोकरीचा असो, कोणत्याही ताणतणावाचा उत्तर ते सोडवणं असू शकतं. व्यवसायाचा ताण आहे तर व्यवसायाचा ताण आर्थिक असेल, तो तसाच त्या पद्धतीने दारू पिऊन नाही सुटत. घरातला तंटा आहे, भाऊकीतले जमिनीचा वाद आहे, घरातलाच काहीतरी नवरा बायकोचे वाद आहे,
ते दारूवर काढून काय होणार आहे? पळवाट काढायचा प्रयत्न करतात लोक. पळवाट मग मारतात. पळवाट काढून कसं जमल? बसावं लागेल नवरा बायकोला समोर, बोलावं लागेल, फेसच करावं लागेल, ज्याची चूक आहे त्यांनी मान्य करावी आणि विन विन पोझिशनमध्ये पुढं चालत राहायचं. ते काय कारखाना नाही आहे घर म्हणजे की हे झाले की पनिशमेंट देताच येत नाही. कुणाची चूक हो, कुणाला तरी एकाला पोटात टाकून पुढं घेत चालायचे, पण ती चूक परत नाही झाली पाहिजे ह्याची खबरदारी घ्यायची. एवढा सिंपल भाग आहे. नाही राहायचं सोबत, द्या सोडून. धरू कशाला पिताय? नाही सोडू शकत, मग सहन करा. बरोबर. मग बोंबलतं कशाला? आणि या पूर्ण परिस्थितीत फिटनेसचा जर कल आला तर ते खूप हेल्प करू शकतं का? थोडा समजा तुम्हाला व्यसन थांबवता येत नाही, पण जर तुमच्याकडून व्यायाम सुरू होतो तर? नाही, दोन्हीचा काही संबंध नाही आहे. कारण काय होतं, जर फिटनेस आणि व्यसन दोन्ही चालू असेल तर ते व्यसनापेक्षा लवकर मृत्यू जवळ आणून देतं. सायंटिफिकली खूप डेंजरस आहे. जो फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये व्यक्ती असतो त्यांनी व्यसन करणं हे नॉर्मल व्यक्तीपेक्षा दुप्पट हानिकारक ठरू शकतं त्या व्यक्तीला. त्यामुळे ते सजेस्टेडच नाही आहे. फिटनेस करणाऱ्याने तर वळूच नाही तिकडं. एक तर आधीच डिहायड्रेट होत राहते बॉडी. हो, डिहायड्रेशन तर खूप बेसिक आहे, खूप आहे त्याचं. टेक्निकली खूप अवघड आहे ते. आणि व्यसन बंद करायसाठी फिटनेसकडे वळावं का? तर आधी सुदृढ व्हावं, मग वळावं. कधी कधी आपण फार विचार करतो, नाही हे झालं तर काय होईल, ते झालं तर काय होईल, हे झालं तर मी काय करेल, पुढं माझं कसं होईल. नितीन सर बरोबर म्हणतात, काही गोष्टी देवावर सोडलेल्या बऱ्या असतात. कारण बऱ्याचदा विचार करून त्यांच्यावर काही होणार नसतं ना, बऱ्याचदा ते आपल्या हातात असतात. सगळ्यांना हे कळतं बरं, मलाही ते कळतं. पण या व्हिडिओनंतर मला ते जरा वळायला लागलं. माझ्यासोबत तुम्ही पण बऱ्याच गोष्टी शिकला असाल. आरवम स्टुडिओ जर आमचा हाच प्रयत्न असतो की दर्जेदार मराठी कॉन्टेंट तुमच्यापर्यंत पोहोचवणं, तुम्ही आमची यात मदत करू शकता तुमच्या मूल्यवान फीडबॅकने. हा व्हिडिओ शेवटीपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. असाच दर्जेदार व्हिडिओ घेऊन मी भेटतो तुम्हाला पुढच्या भागात. तोपर्यंत जय हरी.